त्यांच्या डोक्यात विचार आला की आता स्टीलचा विचार केलाय, मग मंदिराचा अख्खा स्टीलच जर हा माणूस 5,000-10,000ची वर्गणी करायची, काही करायचं, पण आपल्याला हे पाणी योजना करायची. पैसे आणले कुठून? आपल्याला नको त्या गोष्टी, आपल्या कधी आपल्या आयुष्यात चैनीच्या गोष्टी कधी काही वापरायच्या नाही. शेतीच्या पाण्यावर लावायचे ही मानसिकता माझी पहिल्यापासून मी केली होती. 100% पाईप मी स्वखर्चातून त्या ठिकाणी आणून टाकले. तर ग्रामपंचायत इलेक्शन लागल्यावर लोकांना ह्याला पॉलिटिकली वाटायचं नाही का, इलेक्शन लागलं म्हणून हे काम करतात. पण माझं मतदार यादीत नावच नव्हतं. ह्या माणसाचं कुठं नाव आहे ना तिथून काढून आणा, आपल्या यादीत टाका आणि ह्याला गावचा सरपंच करा. माझ्या पूर्ण परिवारामध्ये म्हणजे वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा ह्यातलं कोणीही राजकीय शून्य त्यांचं करिअर आहे, तरी पण कुटीची विकास कामं गावात केली. की आम्हाला हे पाणी पडलं, त्यानंतर मरण आलं, तर आम्ही आमचं भाग्य समजतो की आम्ही जाताना तरी बघून गेलो की आमच्या भागाला पाणी आलं म्हणून. कधी त्या भागात ऊसाची नोंद नव्हती. आज त्या ठिकाणी 150 एकर ऊस लोकांनी लागवड केलेली. 500 एकरचा इम्पॅक्ट झालेला आहे प्रकल्पामध्ये. ह्यामध्ये माझं वैयक्तिक 2 गुंठे सुद्धा क्षेत्र नाही. काही गावं डायरेक्ट गरीब आहेत, ज्यांना टँकरने पाणी, आणि जी गावं अशी आहे की ज्यांच्याकडे पुरेपूर पाणी. आपला प्रवास सामाजिक कार्य करण्यासाठी घालवायचा आहे. राजकीय पद हे येत जात राहते, 2-5 वर्षाकरता असतात. तुम्ही बघितलं की माझ्याला तर कोणी विचारत नाही. तो कारखाना दुसऱ्या वर्षी पाठवायचा आहे, मग आम्ही उद्घाटन केलं. वळसे पाटील साहेब त्यावेळेस सहकार मंत्री होते. तुम्ही एवढा मोठा प्रोजेक्ट करताय, तुम्ही स्वतः पैसे खर्च करताय, कोट्यवधी रुपयाचा हा प्रोजेक्ट आहे. काय तुम्हाला त्याच्यातून काय लाभ आहे का? जी तशी ऑलरेडी ऊस आहे तिथं करून काय फायदा आहे? ते तुम्ही समस्या सोडून त्यांच्याकडे जातात. जायचंच ना आपल्याला त्या देशाला, तर आपण आपलं प्रगती पुस्तक भरूनच जायचं. भविष्यात काही राजकीय दृष्टीने काही विचार आहे? नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तव कट्टा. खरं तर आपण पाहत असतो की बरेच NGO असतात, काही राजकीय लोक असतात, काही दानधर्म करणारे लोक असतात. ते वेगवेगळ्या लोकांच्या अडचणी सोडवत असतात. विशेषतः ग्रामीण भागामध्ये लोकांचे प्रश्न कुठले असतात? रस्ता, वीज आणि पाणी. एखाद्या गावाला जर प्यायला पाणी नसेल तर कोणीतरी टँकर सुरू करतं, कोणीतरी एखादी पाईपलाईन सुरू करून देतं, कोणी टाकी बांधून देतं, कोणी रस्त्यावरती मुरुम टाकून देतं. असे वेगवेगळे समस्या सोडवणारी लोक या जगामध्ये आपण पाहतो आणि कुठंतरी माणुसकी जिवंत आहे असं वाटतं. परंतु असं आपण कधी पाहिलंय का अख्ख्या गावाचा प्रश्न एखादा व्यक्ती सोडवतोय? दुष्काळातून एखादं गाव सुकाळामध्ये येतंय. ज्या गावामध्ये काहीच पिकत नव्हतं त्या गावामध्ये ऊस पिकायला लागतो. आता तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे? हे फक्त कुठेतरी पाणी योजना, कुठेतरी कॅनॉल आलाय तर हे शक्य होतं. आमच्याकडे कॅनॉल आला त्याच्यामुळे तो भाग सदन झाला. परंतु आज वास्तव कट्ट्यावरती एक अशी व्यक्ती आली की ज्यांनी एक पाईपलाईन केली आणि त्या पाईपलाईनमधून गावाला पाणी दिलं. फक्त गावाला पिण्यासाठी नाही तर शेतीसाठी पाणी दिलं. एक पाझर तलावामध्ये पाणी सोडण्या इतपत मोठी पाणी योजना ज्यांनी आणली असे दीपक खैरे सर आपल्यासोबत आहेत सर वास्तव कट्ट्यावर. ते आपलं खूप खूप स्वागत. खरं तर हिवरे गावचे सर माजी उपसरपंच, त्यांच्या धर्मपत्नी त्याच गावच्या सरपंच. आणि ज्या योजनेविषयी मी बोलत होतो ती योजना काय आहे तर हिवरे मांदळवाडी कृषी सिंचन प्रकल्प फेज 1 हा एक फेज की ज्याच्यामधून 6 किलोमीटरवरून पाईपलाईन आणली आणि पूर्ण गाव हे दुष्काळातून त्यांनी बाहेर काढलेलं आहे. आणि त्यांचा दुसरा जो प्रोजेक्ट आहे तो हिवरे धामारे सीव कृषी सिंचन प्रकल्प फेज 2. आणि ह्या दोन्ही सिंचन प्रकल्पाचे ते अध्यक्ष आहेत. सर वास्तव कट्ट्यावरती आपलं पुनश्च एकदा खूप खूप स्वागत. खरं तर आजपर्यंत आम्ही खूप योजना पाहिल्या. गव्हर्नमेंटच्या योजना असतात, गावासाठी पाणी पुरवठा असेल किंवा इतर योजना असतात. काही NGO देखील असतात त्या गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवतात. परंतु तुम्ही डायरेक्ट एका गावाच्या शेतीचा प्रश्न सोडवलाय. कशी संकल्पना कशी सुचली? माझे आई वडील 1984 साली भोसरी या ठिकाणी MIDC कामासाठी गेले. कारण त्यावेळेस आमच्या गावाला पाणी नव्हतं. बरं. तिथं काय उदरनिर्वाह साधन नाही. मग काय करायचं तर आपण ते भोसरी ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी समजा आपलं उदरनिर्वाह करू अशा हिशोबाने गेले. त्यांनी तिथं काम करताना मग त्यानंतर माझा त्या ठिकाणी जन्म झाला 1990 साली. मग मी 2000 पर्यंत मी भोसरी या ठिकाणीच होतो. त्यानंतर माझं शिक्षण झालं. 10वीला मी पहिल्यांदा गावाला गेलो. तोपर्यंत मी गावाला देखील गेलो नव्हतो. तिथं गेलो तर परिस्थिती तशीच होती. आमची आजी वारली होती त्यामुळे दसऱ्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी गेलो, बघितलं खरंच भयान परिस्थिती होती. त्यावेळेस त्या 10वीला असताना त्या वयात मला ती जाणवली नाही.
पण नंतर मी 11वी-12वीला गेलो, जर आपण कॉलेजला मित्रमंडळी समजा बाकी सगळ्या गोष्टी त्यांचा हौस-मौज बघितली. मग आपल्याकडे का नव्हती? तर आपल्या भागात पाणी नव्हतं. मग आपलं आर्थिक काय एवढं चांगलं नसल्यामुळं झाले ते. मग एक डोक्यात होतं की आपण काहीतरी केलं पाहिजे आपल्या गावासाठी. हे माझं तेव्हा 12वीत असतानाच होतं. 12वीत असताना मी अ, माझ्या गावात मीटिंग लावली होती की आमच्या वस्तीची, की आपण 12वीत असताना? 12वीत असताना, बरं. की आपण काहीतरी करू. तेव्हाची इंडियन बायोडिझेल नावाची कंपनी होती. ती कंपनी म्हणत होती की आमची जी रोपं आहेत तुम्ही ते बांधावर लावा आणि त्यातून ते होणारे उत्पन्नातून आम्ही गावात खर्च करू. मग मी त्यांना म्हणत होतो की आम्ही तुम्ही पाणी आणून द्या, मग आम्ही झाडं लावू. बरं. तो प्रकल्प मी शेतकऱ्यांना सांगितला. शेतकऱ्यांना तो काही सुरुवातीला पटला नाही, पण माझ्या आग्रहाखातर त्या लोकांनी त्या ठिकाणी म्हणजे समर्थन म्हणून 2-4 मीटिंग केल्या. पण ते काही माझं वयाचं बघून त्यांनी त्याला काही तेवढं प्रेफरन्स दिला नाही. नंतर मग काय ठरलं, की आता संकल्पना तर दीपकनी मांडली तर काहीतरी करू या हिशोबाने. त्यावेळेस त्या लोकांनी एकत्र येऊन ₹1,00,00,000 जवळ-जवळ कर्ज केलं शरद सहकारी बँकेचं. आणि त्या सगळ्या सातबाऱ्यावर कर्ज काढून 1,00,00,000 खर्च करून 6 किलोमीटर पाणी आणलं. अशा 2 पाईपलाईन करून. की 2005 ची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. 5 नाही, सॉरी 2007 ची. बरं. मग त्यावेळेस हे केलं सगळं. मग त्यावेळेस त्या योजनेनंतर मग मी त्यानंतर माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण करायला आळंदी या ठिकाणी होतो. नोकरी आणि कॉलेज एक टाईम करत होतो. एका चांगल्या कंपनीमध्ये मी अकाउंट क्लार्कची नोकरी करत होतो. त्या कंपनीचं मी परत पुढं भविष्यात मॅनेजर वगैरे ह्या सगळ्या पोस्ट केल्या. उद्योग व्यवसाय मग चालू केला. तो उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने थोडं आर्थिक भरभराट झाली. त्यानंतर मग एक ठरवलं, की जो प्रकल्प आपण 12वीत असताना आपण विचार करत होतो, तो एखादा प्रकल्प आपण भविष्यात जर गरज पडली तर आपण करू. बरं. मग कोइन्सिडन्सली काय झालं, की आमच्या एक गावात एक मांदळवाडी म्हणून एक वस्ती आहे. हं. शाळेत ड्राय म्हणजे शाळेत टँकर सुरुवात आलं, की तिथं टँकरनी पिण्यासाठी पाणी जानेवारी महिन्यात त्यांना पाठवावं लागतं. बरं. मग काय करायचं, तर मग त्या लोकांनी आमच्या चुलत्याला संपर्क केला, की की दीपक खैरे आळंदीला राहतात, तर आपण त्या ठिकाणी त्यांना काहीतरी आम्हाला वर्गणी मिळेल का मंदिरासाठी? तर आमचे चुलते म्हणले, की "ठीक आहे, तुम्ही त्यांच्याकडे जावं, तो तुम्हाला नाराज नाही करणार, काहीतरी देईल तो तुम्हाला." ती लोकं आमच्याकडं आली. जालिंदर मांदळे, संतोष मांदळे, माऊली गोडसे, अनमोल मांदळे 4-5 लोकं आमच्याकडे आली. बरं. आणि ते आल्यानंतर मी माझ्या ऑफिसला बसलो होतो. ते म्हणले, की "दादा आम्हाला असं-असं मंदिरासाठी मदत करा." ते आले की अ, प्रत्येकाच्या खिशात 5,000 ची, एकाच्या पावती, एकाच्या 15,000 ची, एकाच्या 25,000 ची. मग काय क्वालिटीचा माणूस आहे, किती त्याची क्षमता आहे, ते बघून पावती द्यायची असते त्यांच्या डोक्यात मानसिकता होती. हां. ते मानसिकता बघून मग ते काय म्हणले, की आम्ही आल्यानंतर मी त्यांना म्हणलं, "काम कशामुळे थांबले आता?" तर ते हं. म्हणले, त्यांना काय वाटलं काहीतरी मोठं मिळेल आता. हं. त्यांनी त्या खिशातल्या पावत्या काय काढल्या नाही. म्हणले, "तुम्ही सांगा कसं काय?" मी म्हणलं, "खडी पाहिजे का सिमेंट पाहिजे तुम्हाला? का काय कशामुळे स्टील पाहिजे? कशामुळे काम थांबलं?" मग त्यांच्या डोक्यात विचार आला, की आता स्टीलचा विचार केलाय. मग मंदिराचं अख्खं स्टीलच जर हा माणूस देत असेल, तर कशाला आपण 5,000 आणि 10,000ची वर्गणी करायची. बरोबर. मग त्यांनी मला सांगितल्यानंतर मग मी काय केलं, त्यांना म्हणलं, "ठीक आहे, काय पाहिजे तुम्हाला?" ते म्हणले, "स्टील." हं. म्हणलं, "ठीक आहे, तुम्ही शिक्रापूरला जावा. त्या ठिकाणी कोणत्या दुकानात तुम्हाला फोन करा, किती स्टील पाहिजे तेवढं घेऊन जावा. आणि त्या ठिकाणी तुम्हाला ती रक्कम त्या ठिकाणी दुकानदाराला ऑनलाईन पाठवतो." त्यांना ते खूप आश्चर्यकारक धक्का बसला. ते खूप म्हणजे त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त. कसं होतं, कधी-कधी बाहेरच्या गावात लोकं स्वतःचं डिझेल टाकून जातात. बरोबर. आणि एखाद्या उद्योजकाकडे जायचं 1,000-1,500 डिझेल स्वतःतलं घालायचं आणि त्याने तिथे जाऊन जर 2,000 वर्गणी दिली, तर मग आपण कशाला गेलतो असं त्यांना मानसिकता संध्याकाळी त्यांची तयार होते. बरोबर. पण आज त्या ठिकाणी आळंदीसारख्या ठिकाणी ते आले, माऊलींचं दर्शन घेतलं. त्यांचं काय 1,000-500 डिझेल गेलं असेल, ते गेलं असेल. पण त्यांना जर 1,00,000च्या आसपासचं जर स्टील त्या ठिकाणी मिळालं, तर त्यांना समाधान वाटलं. क्या बात है! मग ते बोलता-बोलता त्यांच्याकडून असं आलं, की दादा आपल्याकडे टँकरनी पाणी आहे पिण्यासाठी, अंघोळीसाठी, तर आपण काहीतरी शेतीसाठी आपण केलं पाहिजे. माझ्या डोक्यात आहे, पण आपण भविष्य काळामध्ये काहीतरी करू. हं. त्यानंतर मग मंदिराचं काम चालू झालं. एक थोड्या दिवसानंतर त्यांनी मला फोन केला, की "दादा आपण पाण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे." म्हणलं, "ठीक आहे, आपण कधी मीटिंग लावू, आपण चर्चा तर करू." चर्चा केली. त्या चर्चेच्या माध्यमातून मग त्या ठिकाणी किती क्षेत्र आहे, काय त्याचा स्टडी करायला ठरलं. आणि नेमकं कोइन्सिडेंटली त्यावेळेस ग्रामपंचायतीच्या इलेक्शन लागल्या होत्या. बरं. आणि त्यानंतर कोरोना आल्यामुळे त्या होल्डवर गेल्या. माझं आळंदीच्या मतदारयादीत नाव होतं. मी काय गावाला काही मतदार नव्हतो. गावाला जात होते का नाही तुम्ही? गावाला मध्ये जायचो लग्न हं. झाल्यानंतर. हं.
पण असं काय फुल टाइम मध्ये आठवड्यातून जाणंच आहे असं काय नाही. महिना 2 महिने एखादी चक्कर मारायची. ओके. हां, किंवा चुलत्यांना भेटायचं किंवा कुठं मामाला भेटायचं, शेजारच्या गावाला जायचं, कारण असायला वगैरे. तर असं मग जायचो आम्ही. नाहीतर असं डेली काही जात नव्हतं किंवा आठवड्यातून बी असं कुणाला भेटायचं कंपल्सरी जायचं असं काही नव्हतं. ह्या लोकांमुळे जायला लागलो. बरं. मग म्हणलं ठीक आहे आपण बसू करू. मग आम्ही काय केलं, म्हणलं याला पॉलिटिकली कॉर्नर नको हा. आपण काय करू, याचं राजकीय सगळं यातलं बाजूला ठेवू. आपण शेतकरी एकत्र येऊन मीटिंग करू. त्यातले 10-20 सवंगडी घेतले. आपण हे ध्येय घ्यायचं आणि पूर्ण करू. मग आम्ही कात्रजला एक भारतीय ॲग्रो म्हणून एक कंपनी ती ह्याचं सगळं डिझाइन बनवून देते. पाईप कोणते पाहिजेत, मोटर कोणती पाहिजे, किती पाणी उचलायला लागेल, कसं करायचं. मग हे सगळं आम्ही त्यांच्यावर स्टडी घेतला. आमच्याकडे चासकामांचा कॅनल गेलेला आहे. कॅनलच्या शेजारी मग विहिरीला आम्ही जागा शोधली. ते विहिरीमध्ये ऑटोमॅटिक पर्क्युलेशन पाणी येतं त्या भागामध्ये. सगळं ऊस क्षेत्र आहे. मग कॅनल गेल्यामुळे शेतकरी काय करतात, ऊसाला पाणी देतात आणि ते ऊसाचं पाणी ते विहिरीला जमवतं तिथं आणि कॅनल जवळ असल्यामुळे कंटिन्यू पर्क्युलेशन बी होतं. आम्ही ठरवलं तिथं विहिरीला जागा घ्यायची, पंपिंग करून आपण पाणी आणायचं. मग आम्ही काय केलं, ते डोक्यात एकदा घेतलं आणि चालू केला आमचा प्रवास. सुरुवातीपासून मग आम्ही सगळ्यांनी हे केलं. नंतर असं ठरलं, की आता ह्या प्रकल्पाला फायनान्सचा जो विषय होता, तो मी ठरवलं होतं, की आपण आपल्या पातळीवर जेवढं करता येईल तेवढं करायचं. बरं. कोरोनाची हे आली महामारी, त्याच्यात मग पाईपाचे रेट वगैरे हाय झाले सगळे. पण आम्ही थांबायचंच नाही असं ठरवलं होतं. काहीही करायचं पण आपल्याला हे पाणी योजना करायची. पैसे आणले कुठून? याला पैशाचं असं होतं, की आम्ही एक मानसिकता म्हणजे माझ्या डोक्यात अशी मानसिकता होती, की आपण खूप गरिबीतून प्रवास केलेला आहे. आपल्याला नको त्या गोष्टी आपल्याला कधी आपल्या आयुष्यात चैनीच्या गोष्टी कधी काही वापरायच्या नाही. मग आपण आयुष्यातले प्रत्येक कमवलेल्या ₹100 ₹25 आपण शेतीच्या पाण्यावर लावायचे ही मानसिकता माझी पहिल्यापासून मी केली होती. बरं. मी आजही आहे. माझं आज वय 35 आहे. पण मी वयाच्या 60व्या वर्षापर्यंत मी कमवलेल्या प्रत्येक ₹100 ते ₹25 माझ्या भागातल्या शेतकऱ्यांच्या कृषी सिंचन प्रकल्प करण्यासंदर्भातल्या गोष्टीवर लावणार आहे. असा मी आतापर्यंत संकल्प केलेला आहे. क्या बात आहे. आणि त्या संकल्पातून ही पहिली योजना आम्ही ती केली. बरं. मग मी काय केलं तर माझा कोणता बी व्यवसाय हो, कुठे बी मला प्रॉफिट झाला, की मी माझी ती ठराविक रक्कम त्या रकमेतून पाईपची गाडी आणायची. त्या प्रॉफिटमधून त्याच दिवशी आणायची. बरं. ज्या 2 महिन्यात प्रॉफिट झाला, एखादा बिझनेस केला, एखादा समजा अर्थमूव्हिंग सर्व्हिसेसची माझं काम करतो मी. मग त्यातून काय प्रॉफिट झाला, त्याच दिवशी आणायचे. ते पैसे घरी नेले समजा, की ते कुठं ना कुठं कारणे लागणार. मग ते घरातून परत बाहेर नाही येणार. बरोबर. मग गाडी त्याच दिवशी तेवढ्या किमतीच्या पाईपाची गाडी घ्यायची आणि टाकायची. अशी मी 1 गाडी, 2 गाडी, 3 गाडी करत करत मी 8 गाड्या त्यातून घेतल्या आणि जे 1600 पाईपचं आमचं टार्गेट होतं ते आम्ही पूर्ण केलं त्यातून. बरं. आणि 100% पाईप मी स्वखर्चातून त्या ठिकाणी आणून टाकले. क्या बात आहे. आणि त्यातून मग अर्थ मुव्हिंग सर्व्हिसेस असल्यामुळे त्या जे काही खोदायचे यंत्रणा आहेत ते सगळे घरचे असल्यामुळे बाकी पुढच्या गोष्टी सोयीस्कर झाल्या. आणि त्यानंतर असा एक टर्न आला, की कोरोना आल्यामुळं हे सगळं थांबलं आणि आपल्याला आता पुढं जायचं आहे. पण नेमकं ग्रामपंचायतीचं इलेक्शन लागणार होतं. तर ग्रामपंचायती इलेक्शन लागल्यावर लोकांना ह्याला पॉलिटिकली वाटायचं नाही का, इलेक्शन लागलं म्हणून हे काम करतात. पण माझं मतदार यादीत नावच नव्हतं. क्या बात आहे. त्यामुळे काय कोणाला काही शंका घ्यायची काय कारण नव्हतं, की दीपक समजा का करतोय हे गोष्टी, त्याच्या काही डोक्यात वेगळा हेतू आहे का, हे करायचं काय कारण नाही. लोकांना वाटायचं की हे म्हणजे गावातले लोक काय म्हणायचे, अरे इलेक्शन आले म्हणून चाललेलं दिसते. नाही, साहजिक आहे, तसंच होतं ना. आणि उरलेले काही लोक काय म्हणजे अहो त्याचं मतदार यादीत नाव नाही. हां. पण देवाची काहीतरी वेगळीच कृपादृष्टी माझ्या होती असं म्हणावं लागेल, की कोरोना आल्यामुळे ते प्रशासक लागला आणि ते 6 महिने इलेक्शन गेलं पुढं. बरोबर. मग त्या 6 महिने आम्ही ते पाईपलाईनचा बराच प्रकल्प केला. हे काम थांबलं नाही. काम थांबलं नाही. आम्ही चालू ठेवलं. थोडं थोडं करत करत ते काम आम्ही पूर्ण सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या आणि 6 महिने आमचं बऱ्यापैकी काम झालं. मग त्यावेळेस लोक काय म्हणायला लागले, की ह्या माणसाचं कुठं नाव आहे ना तिथून काढून आणा, आपल्या यादीत टाका आणि ह्याला गावचं सरपंच करा. हे लोकांनी ठरवलं. हे लोकांनी ठरवलं. मग माझ्या मागे ते सगळे गावातले जे काही ज्येष्ठ पुढारी वगैरे सगळे जे होते ते म्हणले, दादा तुम्ही जर एवढं गावासाठी करताय तर आम्ही तुम्हाला करू नेतृत्व करायला संधी देऊ गावामध्ये. त्यांच्या आग्रह खातर मग मी आळंदीच्या यादीतलं नाव कमी केलं आणि ते आमच्या गावाच्या यादीत टाकलं. आणि मग त्या हिवरे गावात मग आमच्या पती पत्नी दोघाला एकाच वार्डातून अख्ख्या गावाने बिनविरोध दिला. बिनविरोध आमची पूर्ण ग्रामपंचायत ही बिनविरोध झाली. बरं. आणि
दिवंगत आपले उपसभापती विधान परिषदेचे वसंतरावजी डावकर यांचं हे सरपंच झाले होते आमच्या गावचे. बर. आणि त्यांचं अशी आमची राजकीय पार्श्वभूमी असलेलं आमचं गाव आहे. आणि निरंजन दादा डावकर आता नेतृत्व करत आहे, तिसऱ्यांदा हॅट्रिक ते आमदार आहेत आमच्या आपल्या कोकण पदवीधर मतदारसंघातून. त्यांचं गाव आहे आणि त्या गावाचं आता सरपंच पद म्हणून आपल्याला ह्या पाण्याच्या योजनेमुळे मला त्यांनी दिलं. नाही तर बाकी त्या ठिकाणी काय आपलं काय असं काही नव्हतं. पाणी योजना पूर्ण झाली त्यावेळेस? पाणी योजना पाणी उडवायचं होतं, पण खोदून पाईपिंग म्हणजे पाईप जे पंपिंगचं स्टेशन वगैरे आम सगळं झालं, ते फक्त बटन दाबायचं बाकी होतं. पण ते लोक म्हणले नाही आता मग एवढं सगळं झाले तर मग तुम्ही व्हा. त्या भानगडीत राजकीय प्रवास चालू झाला. नाही तर राजकीय माझ्या पूर्ण परिवारामध्ये म्हणजे वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा ह्यातलं कोणीही राजकीय शून्य त्यांचं करिअर आहे. त्यांना तंटामुक्तीला कुठं ते नाही, कुठं सोसायटीत नाही किंवा ग्रामपंचायतमध्ये नाही, कशा प्रकारे ते कशा सहभागी नाहीयेत. पण आलं तर डायरेक्ट दोन्ही पद म्हणजे ॲट अ टाइम दिलं. दोघं आम्ही बिनविरोध दिलो. आणि त्यानंतर गावाने पाणी ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी त्या तळ्यात टाकले ना, मग गावाने काय ठरवलं की ह्यांना नवरा बायको सरपंच उपसरपंच करायचे. मग मिसेस सरपंच आणि मी उपसरपंच अशी शिरूर तालुक्यातली आमची घटना घडली माझ्या आयुष्यामध्ये. शेजारच्या गावाने बी त्याचा चांगला आदर्श घेतला की जर काम केलं तर लोक त्यांना डोक्यावर घेतात आणि असं काम केलं तर नक्की डोक्यावर घेतात. मग अशा प्रकारचं झालं आणि मग त्या निमित्ताने 53 कोटीची विकास कामं गावात केली. जे छोटे छोटे रोड होते, जुन्या काही अडचणी होत्या सगळ्या सरपंच झाल्याच्या नंतर. कारण काय सरपंचाला व्हिजन पाहिजे, वेळ द्यायची ताकद पाहिजे आणि मी हे करू शकतो ह्याची त्याच्यात गट्स पाहिजे. कमीत कमी त्याच्या मनाची तरी तयारी पाहिजे, मी हे करेल. बरोबर. त्यासाठी पळायचं. आणि आमच्याकडे नेतृत्व दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, शांत साहेब माणूस, क्लीन कॅरेक्टर. म्हणजे आमचे साहेब सांगितलं की ह्या गावचं आहे की वळसे पाटील आमचे नेते, तर अभिमान वाटतो बाहेरच्या गावात सांगताना. एक चांगला एक ठिकाणी मी त्यांचा इंटरव्ह्यू बघितला होता, त्याच्यात ते म्हणत होते म्हणजे की वळसे पाटील साहेब एक असे आमदार आहे की ते जेव्हा ते निवडणुकीचं फॉर्म भरताना तुमचं क्रिमिनल रेकॉर्ड जोडावं लागतं, त्या ठिकाणी ते फॉर्म नील असं जोडून सही करून जमा करतात. त्यांच्या हयातीत त्यांच्याकडे कुठे एक डाग नाही. आणि त्यांचा आदर्श घेऊन आपण देखील आपल्या आयुष्यात कधी आपल्याकडे कधी डाग लावून घ्यायचं नाही, असं ते मी बी मनाशी ठरवलं होतं. त्यानंतर त्यांच्या माध्यमातून आम्ही 53 कोटीची गावात विकास कामं करू शकलो. सगळे 2 पदरी रस्ते म्हणा, अंतर्गत सुविधा म्हणा, आणि जिथं शासकीय निधी नाही पडत तिथं मी तर होतोच सक्षम. मग बरोबर आपण त्या मार्गातून तुम्ही पाणी योजना केली, पहिल्या फेजमध्ये तुम्ही पाईपलाईन केली आणि पाणी उचललं. मग ते कुठून उचललं, कसं साठवलं आणि त्याचा कसा लोकांना कसा फायदा झाला? त्याचं एक आमचं भौगोलिक परिस्थितीनुसार काय आहे की कॅनल आमचा आहे ना खाली आहे, गाव वर आहे वरती. मग आता हे पाणी जरी आणलं तर ते पाणी स्टॉक करायला पाहिजे. बरोबर. मग आमचं एक पाझर तलाव आहे मांदळवाडीचा, की ज्या तळ्यात पाणी टाकलं की ते पर्क्युलेशन होऊन विहिरीला येतं. मग आम्ही काय केलं, सगळं पाणी उचलायचं आणि त्या पाझर तलावात नेऊन टाकायचं. बरं. त्या पाझर तलाव फुल भरला की तो ऑटोमॅटिक 2-3 महिने सगळ्या विहिरीला त्याचे टॉपअप होतं आणि त्या विहिरीमधून लोकांनी पुढे भविष्यामध्ये त्यांच्या शेती बागायत करतील. सांगायला एक वेगळं असं आहे की मला लोकांनी सरपंच केलं, पाणी योजना पाईपलाईन सगळे गाडून रेडी, पण अजून बटन दाबलेलं नाही. मी सरपंच आहे. त्या दिवशी सुद्धा त्या ठिकाणी टँकर मागवायची वेळ आली होती. म्हणजे ज्या दिवशी पाणी पाईपलाईन काढलेली आम्ही, सगळं प्रकल्प आमचा 90% झालेला आहे, 10% बाकी. पण उन्हाळा आला, आता काय करायचं? त्यावेळेस सुद्धा आम्ही टँकर बोलावला. म्हणजे मी सरपंच असताना मला टँकर बोलावं लागला, हेच मला कधी कधी दुर्दैव वाटतं. पण आता वेळ तेवढी शॉर्ट होती तर काही पर्याय नाही. आणि तो टँकर आणि तो दिवस हा आमच्या इतिहासात पहिला आणि शेवटचा आम्ही ठरवला. पुन्हा काय परत काय पाणी टँकरने काही देण्याची वेळ आली नाही. आणि पाणी मग त्यानंतर प्रकल्प चालू झाला. तुम्ही त्या ठिकाणी जर लोकांचे अभिप्राय बघितले ना, तर लोकांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कधी विचारही केला नव्हता. काही लोक म्हणायचे की आम्हाला हे पाणी पडलं त्यानंतर मरण आलं तर आम्ही आमचं भाग्य समजतो की आम्ही जाताना तरी बघून गेलो की आमच्या भागाला पाणी आलं म्हणून. बरोबर. त्याच्यात काही लोकांची अशी परिस्थिती होती की त्यांनी ना ऊस जो असतो ना, तो रस्त्याने गाड्या जातात बघा ऊसाच्या, तर त्यातल्या ओढून घ्यायचा एक आपल्या टिपरू आणि ते आपल्या घरी न्यायचं आणि लहान मुलांना आणि खाण्यासाठीचे काय ऊस आपल्याला आवडतो की आपल्याला जनरली ऊस खाणे चांगलं वाटतं प्रत्येकाला, तो खाण्यासाठीचा ऊस हा रस्त्यात जाणाऱ्या गाडीचा ओढायचा आणि द्यायचा. अशी परिस्थिती होती. इतिहासात कधी त्या भागात ऊसाची नोंद नव्हती
आज त्या ठिकाणी 150 एकर ऊस लोकांनी लागवड केलेली. क्या बात आहे. आणि नुसती लागवड नाही केली, तो पहिल्या वर्षी ऊस आम्ही कारखान्याला पाठवला, दुसऱ्या वर्षी पाठवला, तिसऱ्या वर्षी पाठवला आणि आपण बोलतो हा 4थं वर्ष. क्या बात आहे. मग 4 वर्ष त्या ठिकाणी ऊसाची लागवड. किती क्षेत्र लागवडीखाली आलं? त्या ठिकाणी जवळ 500 एकर त्याचा इम्पॅक्ट आहे त्या पाणी योजनेचा. बरं. त्यातलं 150 एकरच्या आसपास जवळ ऊस लागवड झालेली आहे. 300 एकरच्या आसपास त्या ठिकाणी दुबार पीक म्हणजे पावसाळी कांदा, मग त्याचा उन्हाळी कांदा, त्यानंतर मेला जूनला भाजी टाकतात परत एकदा. काही लकी ड्रॉ काय होईल ते होईल. त्यावेळेस पाऊस पण मग झाला तर भाजींचा डायरेक्ट हाईक होतो रेट. बरोबर. तर आमचं एक चांगलं एक उदाहरण आहे. भरत मांदळे म्हणून त्यांनी गवार लावली होती मे महिन्यात त्या ठिकाणी पहिलं पाणी होतं. तर मे महिन्यात त्यांनी गवार लागवड करून त्यावेळेस त्याचे 1.5 लाख रुपयाच्या आसपास त्याचं उत्पन्न मे महिन्यात एका महिन्यात झालं. क्या बात आहे. तर तो मला त्याचे ते सगळे स्टोरी रस्त्यात सांगत होता. तो मला गवार घेऊन आलता, मला दादा एवढे गवार वानावळा म्हणून घेऊन जावा. अशा असंख्य गोष्टी त्या ठिकाणी आहेत की ज्या सांगण्याजोग्या आहेत. लोक कष्ट करायला तयार आहेत, पण पाणी नसेल तर त्यांच्याकडे काहीच नाही राहत ऑप्शन. त्यातून मग काय होतं, लोक वेगळ्या मार्गाला लागतात. जर तुमच्या तरुणांना काम नसेल तर ते काय करतात, मित्रमंडळी बघ, त्यांचे सवंगडी शोधा, त्यांचे मग कधी व्यसनाला लागतात, कुठं काय ह्यातून ते. पण जर घरी पाणी आहे तर माणूस मग काय करतो, घरी शेती कर, त्यात 2 रुपये मिळव, मग चांगल्या लोकांची संगतीत राहणे, ह्या गोष्टी मग चांगल्या प्रकारचा प्रवास त्या ठिकाणी होतो. बरोबर. तुमचं किती क्षेत्र होतं ते? ह्या जे काय आता सगळं वलित क्षेत्र आहे त्याच्यात तुमचं किती क्षेत्र आहे? म्हणजे तुम्हाला सांगायला आनंदच होईल तसं मला. ह्या म्हणजे काय 500 एकरचा इम्पॅक्ट झालेला आहे प्रकल्पामध्ये. ह्यामध्ये माझं वैयक्तिक 2 गुंठे सुद्धा क्षेत्र नाही. माझं त्या ठिकाणी क्षेत्र नाही. हा ज्या ठिकाणी प्रकल्प केला मांदवडी कृष्णा प्रकल्प, हा मी दिवनमळा ह्या वस्तीतला आहे. हा प्रकल्प मांदवडी ह्या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे दुसरं गाव आहे ते? हा, दुसरं गाव आहे. बरं. तर त्या ठिकाणी त्याचा इम्पॅक्ट झालेला आहे. क्या बात आहे. आणि माझं वडलोपर्यंत आम्हाला 2.25 एकर क्षेत्र आहे. म्हणजे असं जास्त क्षेत्र नाही, पण ते आमचं दुसऱ्या वस्तीत आहे. त्याचा या प्रकल्पाचा काही संबंध नाही? प्रकल्पाचा काही संबंध नाही. पाणी नेलं आणि त्यातून मग ते लोकांना हा जो प्रश्न तुम्हाला पडलाय का, हा बऱ्याच लोकांना, ज्या लोकांना या प्रकल्पाची पूर्ण माहिती नाही का, त्यांना पडलेला असतो. पाणी नेलं मग तो देत असेल पाणी, पण कसं देत असेल, त्याचं ती 25 एकर ऊस भिजत असेल, उरलेलं पाणी घ्या बाबा तुम्हाला, असं काहींना वाटत असते. पण ऍक्च्युअली तशी त्याचं नाही परिस्थिती. तसा विचार येणं साहजिक, कारण जमाना स्वार्थी आहे ना. तसं नाहीये. ते प्रकल्प असा आहे की तो प्रकल्प त्या लोकांसाठीच खास केला होता. बरं. म्हणजे शासनाचा काही निधी असतो बघा, 15% अपंग निधी, तर तसा आहे ना, किंवा 15% मागासवर्गीय निधी ठराविक तसा हा प्रकल्प आम्ही खास त्या लोकांसाठीच केला. 100% त्यांच्यासाठी, ह्याच लोकांसाठी. त्यामुळे त्या प्रकल्पाला नाव सुद्धा आम्ही मांदवडी कृष्ण प्रकल्प दिला. यातून मग त्या लोकांची जी काही झाली प्रतिक्रिया आता त्या ठिकाणी येतात. याच्यात तुम्ही सहज सांगितलं की विचार आला, प्रकल्प सुरू झाला, पाणी आलं, लोकांनी ऊस लावले, कांदा लावला, बाकी सगळं झालं. एवढं सोपं होते? नाही, तसं आहे ना. आज बी त्याचा तुम्ही आता प्रश्न विचारताय ना, तर तो प्रश्न ऐकल्यानंतर आज असं वाटतं की खरंच अवघड होत आणि अंगावर काटा येणारच प्रसंग आहे. सोपं नाही ते. त्यावेळेस ते म्हणतात ना, ते शिवधनुष्य पेलायचे, ते त्यावेळेस असं वाटलं की आपण चला करू, आणि त्या जोशाच्या भरात ते होऊन गेलेला विषय आहे. 6 किलोमीटर ते बी शेतकरीचे ज्यांच्या शेतातून आणायचे. बरोबर. त्या शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करायचं की आमच्या पाईपलाईन जाऊन द्या. त्या लोकांनी ते ऐकायचे. पाणी भेटलं पाहिजे, लाईटची सोय झाली पाहिजे, त्या मोटारी त्या ठिकाणी बसल्या पाहिजेत, शेतकरी तयार झाले पाहिजेत. शेतकऱ्यांनी त्या मोटारसाठी कॉन्ट्रिब्युशन शेतकऱ्यांचं ठरलं होतं, ते शेतकऱ्यांनी जमा केलं पाहिजे. त्यानंतर एवढं करून ते पाणी त्या वस्तीत आलं पाहिजे, त्याला ती लाईट पुरली पाहिजे, त्याला पाणी पुरलं पाहिजे. त्यानंतर अजून सांगायचं झालं तर एवढं सगळं करून जर समजा ती थोडक्यात काय म्हणता येईल, ते पाणी त्या क्षमतेने बिगर भांडण होता. आज काय समजा वस्तीसाठी पाणी आणलं आणि 10 लोकांना समजा पुरलं आणि उरलेले 20 लोक जर उपाशी राहिले तर त्यांचा राग कोण घ्यायचा? पण अगोदर केलेला स्टडी नक्की करण्यात काय होतं, शिक्षणाचा बी ह्याला मॅटर करतो. मी स्वतः MBA फायनान्स झालेलं माझं आहे. मी कोणतेही प्रकल्प घेताना आधी त्याचा पूर्ण इंजिनिअरिंग स्टडी झाल्याशिवाय मी त्याचं लक्ष घालत नाही. मग त्यामुळे त्यांचा पूर्ण प्रकल्प आधी सर्टिफाय केला. त्या लोकांना तेवढं पाणी पुरण का? आज 14 वर्ष देखील त्या ठिकाणी काही भांडण नाही पाणी वाटपावरून. पाणी एकदम प्रॉपर कॉन्स्टंटली सगळ्यांना मिळते. सगळं वाटप कसं होते?
2 लाईन आहेत. बर. एक लाईन आम्ही डायरेक्ट काय केली तळ्यात टाकलेली. दुसरी लाईन काय केली आम्ही, की दर सोमवारी समजा सोमवारी आपण 5 शेतकरी आहे समजा, तर आपल्या 5 जणांमध्ये ओढ्याला जे केटीवेर असतात त्या केटीवेरमध्ये पाणी सोडले. बर. आपल्या 5 जणांच्या विहिरी त्या तिथं आहे. सोमवारी हे ह्या लोकांना द्यायचं, एक एक गट. मंगळवारी त्या 5 जणांना, बुधवारी त्या 5 जणांना, असं करत एक लाईनचं डिस्ट्रीब्युशन डायरेक्ट इन्स्टंट होतं. बर. म्हणजे काय, सगळं पाणी समजा तळ्यात टाकलं, पाझर तलावात, तर त्या ठिकाणावरून पाणी सर्क्युलेट होऊन यायला खूप वेळ आहे, तोपर्यंत तुमचं पीक जळू शकतं. बरोबर. पण हे सोमवारी टाकलं, लगेच तुमच्या शेजारच्या विहिरीला 5 मिनिटात पाणी येतं, तिथून लगेच तुम्ही शेतात पाणी देऊ शकता. बरोबर. असे त्या ठिकाणी सोयी करून ठेवलेली. आणि एक लाईन आहे ना कंटिन्यू टॉपअप करत राहते. बर. म्हणजे कॅनलचं पाणी जरी गेलं तर ते पार्क्युलेशनने तुम्हाला त्या ठिकाणी मिळतं पाणी. क्या बात आहे. मग हे तुम्ही आता हा एवढा मोठा विचार आहे, एवढी मोठी पाईपलाईन आणली, ज्यावेळेस तुम्ही लोकांना शब्द दिला त्यावेळेस असं वाटलं नाही की अरे आपण शब्द ते दिला, एवढी मोठी पाईपलाईन आहे, हे शक्य आहे का? त्यावेळेस शब्द दिला ना, तर तो मी माझा दिलता, पण असं वाटलं होतं की म्हणजे माझ्यापेक्षा बी ज्यांनी ऐकला त्यांनी हे त्याच्यात पहिल्यांदाच ऐकला होता. हा प्रकल्प म्हणजे आमच्या भागामध्ये एकमेव प्रकल्प आहे हा, की जो अशा प्रकारे घडलेला आहे आणि सक्सेस स्टोरी असलेला आहे. एवढ्या मोठ्या प्रकल्पाचं खर्च कोट्यवधी रुपये सगळ्या गोष्टी, आणि तो जर एखादा माणूस घेतोय स्वतःच्या वैयक्तिकरित्या घेतोय, असा तो एक आहे. मग मी स्वतः माझ्या मनाचे ठाम केलं की आपण जर हा प्रकल्पाला आपण आता शब्द दिलाय, आपण आपल्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्याच गोष्टीच्या चैनीच्या गोष्टी आपल्या समाधान स्वतःला मिळेल आणि वायफट करायचे अशा गोष्टी कधी करायच्या नाही. त्यानंतर मी माझ्या मनाशी ठाम म्हणजे अशी खुणगाठ बांधली होती की कधी या गोष्टी करायच्या नाही. मी तेव्हा माझ्याकडे साधी ब्रेझा गाडी होती. मी ठाम होतो की जोपर्यंत पाणी पडत नाही तोपर्यंत मी माझी गाडी सुद्धा बदलणार नाही. क्या बात आहे. माझ्या गळ्यात काही तुम्हाला काय म्हणतात ते सोन्याचं कधी काय दिसणार नाही, किंवा महागडं काय मी चपाती केल्यात आणि माझ्या जाहिराती करता मी काहीतरी केलं असं काय. जे काही उदरनिर्वाहापुरतं आहे माझ्या घरच्यांसाठी तेवढं तर मी समजा चालू ठेवलं होतं, पण मी त्याच्यात असं झगमगाट काय केलं नाही कधी आयुष्यामध्ये. मी माझ्या मनाशी ठाम होतो की आपला हा प्रकल्प करायचा, मगच आपण काय करायचं. आणि तसंच घडलं. मी पाणी त्या ठिकाणी दिलं, लोकांना हँडओव्हर केली पाईपलाईन. त्यानंतर मग मी माझी गाडी बदलली आणि ती इनोव्हा नंतर घेतली. पण ती माझ्या मनाशी ठाम होतो मी की या गोष्टी करायच्या नाही कधी. लोक समाधानी आहेत. लोकांचा तुम्ही जर त्या ठिकाणी कधी तुम्हाला वेळ भेटला तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही एकदा त्यांचा इंटरव्ह्यू घेऊ शकता की काय आहे परिस्थिती. लोकांना वेगळ्या प्रकारची एनर्जी म्हणजे तुम्ही ना त्या भागात जर गेले ना, त्या लोकांनी माझ्या वाढदिवसाला आता 6 वाहनं आणली. वाढदिवस माझा, गाड्या त्यांनी घेतल्या. म्हणजे लोक कधी घेतात, अक्षय तृतीयाला गाड्या घे, गुढीपाडव्याला घे, दिवाळीला घे. ते माझ्या वाढदिवसाला त्यांनी गाडी आणली. म्हणजे तुम्ही विचार करा. जिथं पाणी नव्हतं, जिथं रुपया मिळत नव्हता, तिथं तुमच्यामुळे जर हे सगळं शक्य होत असेल, त्यांच्यासाठी तुम्हीच दिवाळी दसरा. आणि त्या ठिकाणी गेले ना, त्यांच्या गाडीच्या मागच्या काचावर आहे ना, त्यांनी माझा फोटो आणि देव माणूस अशा प्रकारची टॅगलाईन असलेले फोटो त्या भागात झळकतात. आणि मग मी त्या भागात फिरलो, लोक मला देव माणूस म्हणतात. मला कधी कधी वाटतं की उपास, मग काय म्हणतात ते आपल्याला, काय आपला मराठी शब्द त्यातून येईल की एखाद्या टॉन्ट मारण्यासाठी तसं म्हणतात. की कधी कधी मला तसं गिल्टी फील झालं का वाटतं, पण ते त्या भावनेतून म्हणत असतात की खरंच काम केलंय पाण्यावर म्हणून ह्या माणसाला देव माणूस, त्याला नमस्कार करतात, या देव माणूस, अशा प्रकारचे त्या ठिकाणची भावना. लग्नात जर कुठे गेलो ना, त्या ठिकाणचे निवेदक कोणताही असू द्या, कोणत्या व्यवसायाला मी भेट दिली, त्या ठिकाणी मी ज्यावेळेस येतो ना, तेव्हा मला बी अभिमान वाटतो मी काहीतरी चांगलं काम केलं. ते येताना डायरेक्ट माझं नाव दीपक खैरे, सरपंच, किंवा यांच्या मिसेस सरपंच, हे उपसरपंच, अशा प्रकारचं काही नाव नाही घेत. ते स्पष्ट एक म्हणतात की आपल्या भागाला ज्या ठिकाणी काळ्या आईला हिरवा शालू ज्यांनी नेसवण्याचं काम केलं, अशा मांदवडी कृषी प्रकल्पाचे अध्यक्ष दीपक खैरे हे येत आहेत. आणि ते त्यांचा माईक मधून आवाज ऐकल्याने आपलं वाटतं समाधान झालं आपल्या आयुष्याचं. अजून काय पाहिजे. कारण एकतर आम्ही पाहतो की समाजामध्ये ज्यावेळेस वावरत असताना कुठलेही राजकीय नेते असतील, पुढारी असतील, आश्वासनं खूप देतात.
म्हणजे दर 5 वर्षाला कुठेतरी रस्त्याचं आश्वासन असतं, पाण्याचं आश्वासन असतं, विजेचं आश्वासन असतं. शेतकऱ्याला याच्या पलीकडे काय पाहिजे असतं? बरोबर. ना तुमच्याकडे कुठलं पद आहे. तुम्हीच सांगितलं तुमच्या मागच्या 5 पिढ्यांमध्ये कुणीच राजकीय वारसा कुठलाच नाही. तुम्ही तुमच्या हिमतीवरती, मेहनतीवरती हे सगळं उभं केलं. त्याच्यामधून तुम्ही कोट्यवधीची योजना राबवली. कोण करतंय? कुठल्याही लाभाविना. बरोबर. पण लोकांना असं वाटत असेल ना, की अरे हे आत्ता करतंय म्हणजे काहीतरी पुढे अपेक्षा असणार आहे. आता काय झालंय, पहिलं लोकांनी मला सरपंच करायच्या आधी मी काम केल्यामुळे मला सरपंच केलं. बरोबर. आता लोकांना वाटतंय की अ, आता लोकांना असं वाटतंय की ह्या माणसाने कुठेतरी वर गेलं पाहिजे. आता लोक म्हणतात की तुम्ही भविष्यात ह्या जिल्हा परिषद म्हणा, पंचायत समितीसारख्या निवडणुकीमध्ये सहभागी व्हा, पक्षाकडे क्लेम करा. पण माझं असं म्हणणं आहे की मला ह्या भागासाठी काम करायचे. आता जिल्हा परिषद जर आमचा विचार केला, केंद्र-पाबळा गट आहे ना, मोठा आहे. बरोबर. तर यामध्ये बरीचशी गावं सदन आहेत. म्हणजे ज्यांच्याकडे सदन म्हणण्यापेक्षा काय आहे, की त्या गावात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड किंवा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या लोकांनी आपलं आर्थिक जीवन केलेलं आहे. पण जी गावं अशी आहेत, की ज्यांना आज टँकरनी पाणी आहे. म्हणजे आमचा केंद्र-पाबळा जिल्हा परिषद गट असा झालाय, की डायरेक्ट श्रीमंत, डायरेक्ट गरीब अशी दरी झालेली आहे. बरं. काही गावं डायरेक्ट गरीब आहेत, ज्यांना टँकरनी पाणी आहे. आणि जी गावं अशी आहे, की ज्यांच्याकडे पुरेपूर पाणी म्हणजे त्यांना त्या पाण्याचं काय करावं अशी बी परिस्थिती आहे. एवढं ऊस आलं त्यांच्या पाणी अशी बी आहे. तर माझा असा विषय होता, की आता ह्यातले जे काही पंचायत समितीची उरलेली 8 गावं आहेत, तर त्यातली 6 गावं ही दुष्काळी आहेत. 2 गावांना बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे पाणी आहे. 2 किंवा 3 गावांना आहे. 5 गावं प्रॉपर दुष्काळी म्हणता येईल. तर आपण आपल्या भागाच्या मध्ये ह्या ठिकाणी भविष्यात काहीतरी काम करू या हिशोबाने त्या लोकांचं म्हणणं आहे, की नाही, तुम्ही करा. लोकांची इच्छा आहे तर तुम्ही का आडेवेळे घेताय मग? नाही ते आता काय भविष्याच्या जे काही निर्णय घ्यायचे आहेत, तर त्यामध्ये ठरवता येईल. माझी इच्छा अशी आहे, म्हणजे माझं राजकीय मला काही नकोय. मला राजकारणात कोणत्याही प्रकारे एखादं पद ह्या गोष्टी मला नको आहेत. पण मी माझ्या मनाशी एक गोष्ट ठाम केली आहे, की आपल्या वयाच्या 60व्या वर्षापर्यंत आपण कमवलेले ₹100 ₹25 शेतीच्या पाण्यावर आपण लावायचे आहेत. हं. मग आपण आपला प्रवास सामाजिक कार्य करण्यासाठी घालवायचा आहे. बरोबर. राजकीय पद हे येत जात राहते 2-5 वर्षाकरता असतात. तुम्ही बघितलं की माझ्याला तर कोणी विचारत नाही. आजी असलं तरी त्याला चालू म्हणतात की हे 5 वर्षात जाईनच. बरोबर. म्हणजे ते काय त्याची परंपरा नाही. पण मला आज नेमकं माहिती आहे, की मी ज्यावेळेस एखाद्या व्यवसायाला जाईन किंवा वाढदिवसाला जाईन, कुणाच्याही कार्यक्रमात तिथं माझं नाव कोणत्या हिशोबाने घेतलं जातं, की शेतीच्या पाण्यावर काम करणारा माणूस. हे माझं अमर झालं नाव. ह्याच्यात काय माझ्याबरोबर कंटिन्यू राहणार आहे. बरोबर. ह्याच्यातच आपलं खरं राजकीय जीवन म्हणायचं आपण हेच. तिथं तुम्हाला माझी कधीच लागणार नाही. हां, ते माझे कधी होणार नाही. ते बरोबर. काय माझे राहणार आहे. बरोबर. मग ह्या भविष्यात 2 योजना माझ्या ॲक्टिव्ह आहेत. पहिलीची मी तुम्हाला सक्सेसफुल सांगितली. त्याच्यामध्ये तुमची काही दुसरी जी फेज आहे हं. या प्रकल्पाची, मला वाटतं तो प्रकल्प म्हणजे तुमचा हिवरे धामारी शिव प्रकल्प. हां. तो कसा आहे आणि तो कधी सुरू होतोय? तो सुद्धा एक गमतीचा विषय बरं का. काय झालंय, आम्ही ज्या भागातून पाणी आणलंय का, त्यातला पहिले 20% भाग आहे का, हा पूर्ण बागायत आहे. बरं. त्याच्यानंतरचा 30% भाग आहे का, हा सेमी बागायत म्हणावं लागेल. कारण काय ह्यांना पाणी दिसायला आहे, पण नेमकं अशा टायमाला संपत आहे ना, की ह्यांचा ऊस लावतात हे जोमात, की आपल्याला ऊस लागवड करायची, आपल्याला पाणी. नेमका एप्रिल, मे, जूनला त्यांना काय होतं, त्या ऊसाला पाणी पुरत नाही. फेब्रुवारी, मार्च पण असते. मग आहे पण दिसतंय, पण ते नाही नेमकं संपतंय. बरोबर. आणि त्यामुळे ऊसाचं टनेज भेटत नाही. असं एक मधला 30% भाग होता. आणि उरलेले जे 50% तुम्हाला सांगितलं, तर तिथं मी डायरेक्ट पाणी नेलेलं आहे. ही जी 30% लोक आहे का, ती सारखी माझ्याकडे बघायची. दादा काहीतरी करतील आपल्यासाठी. मग ती एक दिवस माझ्याकडे आली, दादा काहीतरी आपण करूया, तुम्ही जरा लक्ष घाला. तुम्ही तिकडे पाणी नेलंय आणि नेमकं ह्यांच्या शेतातून आम्ही पाईपलाईन करून आलो आणि ह्यांनाच पाणी नाही. त्यांनाच पाणी नाही. आता काय करायचं? म्हणलं ठीक आहे, आपण करू काहीतरी. पण 100 एकरसाठी आपला हा प्रकल्प जमत नव्हता. काय करायचं? ते 200-250 एकरचा आमचा तो गट झाला. मग काय झालं, ओढ्याच्या अलीकडे 200-250 एकर झाले. हे पलीकडच्या लोकांना कळलं, धामरीच्या. मग धामरीच्या लोकांना कळलं, मग धामरी त्या ठिकाणचे मग ते राजू डफळ असतील, परत त्या दत्ता डफळ असतील, मिथुन जाधव असेल आणि आमचे शिवराम वाघोले मंजवडे कंपनी, म्हणजे असे बरेचसे जे लोक आहेत त्या ठिकाणी, त्यांना कळलं की आपल्याला ह्या ठिकाणी पाणी येणार आहे. दीपक दादा तिकडं पाणी आणणार आहे. ओढ्याच्या अलीकडं आपण आहे.
आपण त्यांना अप्रोच झालं पाहिजे. ती लोक माझ्याकडे आली बरोबर. की दादा तुम्ही तुमच्या गावचं केले, पण आता गाव सोडा, आता तुम्ही नेते झाले, आता या आमच्याकडे. मी म्हणलं मी काय नेता वगैरे काय झालेलं नाही, शेतीच्या पाण्याचा प्रश्न आपल्याला करायचा तर तुम्ही केलं नाही. दादा तुम्ही आता गाव सोडून करायला बघा. मग ठीक आहे म्हणलं, चला काय करायचं. तर मग एक प्रकल्प पुन्हा एकदा आम्ही डिझाईन केला. त्यामध्ये हिवऱ्याचे 2-2.5 एकर आणि धामरी गावातले 2-2.5 एकर घेतले. बरं. त्या त्या भागातल्या सरपंचांना वगैरे ह्या गोष्टी थोडी थोडी जाणीव दिली. पण हा खाजगी प्रकल्प असल्यामुळे याचा काय कुणाचा राजकीय हस्तक्षेप नव्हता. शेतकऱ्यांना आमचा एकच हेतू असतो, आम्ही हा प्रकल्प कोणाला कळविसो नाही, आम्ही आमचा बसवतो याचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं, पहिल्या योजनेबद्दल आपली चर्चा एक राहिली. उद्घाटन कधी असतं प्रकल्पाचं? उद्घाटन संपलं, पूर्ण प्रोजेक्ट झाल्याच्या नंतर. आणि नॉर्मली हे सगळं तसंच आहे ना. तुम्ही असं बघितलं का 4 चाकी तुम्ही घेतली, तिचे रिबीन तुम्ही कधी पहिल्या टेस्ट ड्राईव्हलाच कापता ना, की बाबा नारळ पडता, हो, असे आहे. बरोबर. वर्षभर वापरल्यावर कधी तुम्ही ते नारळ पडता? नाही, असं कधीच होत नाही. आम्ही काय केलं, मी स्वतः माझं दीपक खेरे समजा मला नाव जपायचे. मी काय केलं, आपण केलेला हा आयुष्यातला पहिला प्रकल्प आहे, बरोबर. याच्यावर गालबोट नको. पहिल्या वर्षी पाणी आणून टाकलं, त्याचं भूमिपूजन आम्ही भूमिपूजन केलं, तर उद्घाटन आम्ही केलं नव्हतं. पाणी टाकलं तरी? हा. बर. आम्ही काय केलं, वर्षभर ऊस लावा, पाणी पुरतंय का बघा, शेतातून माल जाऊ द्या. जेव्हा ऊसाची गाडी पहिली जाईल कारखान्याला, लोक समाधानी वाटले, तर आपण त्या ठिकाणी उद्घाटन करू. क्या बात आहे. आणि मग पहिल्या वर्षाचा ऊस कारखान्याला पाठवला, दुसऱ्या वर्षाची लागवड केली, तो कारखाना दुसऱ्या वर्षी पाठवायचा, मग आम्ही उद्घाटन केलं. वळसे पाटील साहेब त्यावेळेस सहकार मंत्री होते, मग त्यांना बोलवलं, त्यांच्या हस्ते ते उद्घाटन केलं. साहेब त्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या शुभेच्छा दिल्या साहेबांनी, की चांगला आदर्श प्रकल्प केला दीपकने आणि पाणीदार नेता म्हणावं लागेल त्याला. अशा वेळी भावना त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली आणि मग आम्ही उद्घाटन केलं. इथं रस्ता असेल, एखादा ब्रिज असेल, त्याचं उद्घाटन करण्यासाठी लोक पहाटे जातात. तर रस्ता सुरू व्हायच्या आधीच म्हणजे काम पूर्ण व्हायच्या आधी उद्घाटन करून टाकतात. दोघं करतात, बरोबर. दोन्ही पार्ट्या घेत. बरोबर. असं होतं काय राजकारण. पण मी माझं नाव परत हे नको व्हायला, काय ते पाणीच पुरलं नाही, काय ते शेतकऱ्यांचं खरं आहे, बघा ती परिस्थिती काय तिथं, अनसक्सेसफुल स्टोरी आहे, उद्घाटन करून जाहिरात करतोय, असं नको वाटलं. मग पहिलं दुसऱ्या वर्षी आम्ही उद्घाटन केलं. हे लोकांना पहिली घटना असेल, मी तर म्हणतो जगातली पहिली घटना असेल ही, की युद्ध झाल्यानंतर तुम्ही उद्घाटन. मी तुम्हाला त्यामुळे 4 व्हीलरचं उद्घाटन दिलं, की आपण नारळ कधी फोडतो. बरोबर. त्या गाडी शोरूमच्या बाहेर आलेलं फोडतो, पण तसं आम्ही नाही केलं. आम्ही वर्षभर ऊस लावल्यानंतर नारळ फोडला. मग आम्ही कारखान्याला पाठवा, दुसऱ्या वर्षाचा उगून आला. हेतू आणि उद्देश तुमचा साफ होता, प्रामाणिकपणे ते प्रयत्न होते. आपण दुसऱ्या प्रोजेक्ट वरती बोलत होतो. हा, दुसऱ्या प्रोजेक्टचं ते लोक माझ्याकडे आले, आपण करू म्हणलं डिझाईन, चला. मला कुठंतरी असा अन्याय वाटत होता, की ह्या शेतकऱ्यांचं आपण वावरातून आणली, चालू ऊसातून लोकांनी आपल्या पाईपलाईन जाऊन दिले, आणि हाच भाग त्या ठिकाणी पहिल्या ज्या ठिकाणी प्रकल्प केला का, त्यावेळेस 95% एकच आडनाव होतं, मांदळे, आणि 5% मध्ये मिंडे, गोडसे असे म्हणजे एकाच थोडक्यात आडनावाचे आणि लोक होते त्या ठिकाणी. थोडक्यात मराठा समाजाचे सगळे लोक त्या ठिकाणी होते. दुसरा प्रकल्प थोडा चॅलेंजिंग होता. त्यामध्ये काय होतं, की तांबे, शितोळे, भापकर, रणपिसे, गायकवाड, जाधव, शिंदे ही हिवऱ्याकडची मंडळी, आणि धामरीकडची मंडळी जी होती त्यामध्ये मग हे डफळ असतील, मुंजावडे असतील, शेळके असतील, जाधव असतील आणि वाघोले असे तिकडची मोठी संख्या. एवढ्या आडनावांचा पहिला प्रकल्प. बर. आता ही भावकी इकडे मोठे एक आडनाव असल्यामुळे हँडल करायला सोपी, की तुझ्या त्या चुलत भावाला सांग बाबा, ते चुलत्याला सांग, त्या आज्याला सांग, मग असं सांगून ते करतात. ही सगळी वेगवेगळ्या आडनावाची लोक, वेगवेगळ्या धर्माची नाही म्हणता, सॉरी, या ठिकाणी वेगवेगळ्या जातीचे लोक, वेगवेगळ्या जातीचे लोक, म्हणजे काही मराठा समाजाची, काही माळी समाजाची लोक, काही इतर समाजाचे लोक, अशा सगळ्यांचा हा प्रकल्प आहे दुसरा. तो तर मला लई चॅलेंजिंग वाटायचं. म्हणलं आता हे सगळं गाडा हाकायचं सोपं नाही, आपलं बी घाम निघणार आहे. पण झाले ना लोक एक. मग जे काही बाकी हिवरेकडच्यांचं नेतृत्व एकाने केलं, गायकवाडांचं नेतृत्व एकाने केलं, ही सगळी लोक आम्ही बसवली
आणि त्या लोकांमधून मग अशी सांगायचं राहिलं त्यात गायकवाड एक म्हणजे आडनावाच्या लोकांचं देखील त्यात क्षेत्र येत होतं. ते म्हणले दादा आम्हाला घ्या. त्यांचं लांब होतं आणि तिथे एक चांगलं होतं की म्हणजे आमची मीटिंग झाली. त्या मीटिंगमधून आहे ना एक स्वप्नील गायकवाड नावाचा मुलगा होता. तो पूर्ण प्रकल्प ऐकत होता. पण त्याचं क्षेत्र ह्या प्रकल्पापासून लांब होतं. पण त्याला इच्छा होती की माझ्या क्षेत्राला पाणी यावं. आणि तो सगळं झालं म्हणला दादा मी तेवढ्या लांब आहे कसं करायचं. मी त्याला काय म्हणलं तू फक्त शेवटच्या क्षणापर्यंत पॉझिटिव्ह राहा. तुझ्या क्षेत्रापर्यंत पाण्याची सोय करायची जबाबदारी माझी. बरं. आणि खरंच झालं तसं. तो लांब होता पण त्याला अजून 2-3 जण पार्टनर मिळाले. ते म्हणले दीपक दादा जिथपर्यंत पाणी येणार आहे तिथून पुढे आपण आणू आपल्या खर्चाने. पण मग त्याला दुसऱ्या दिवशी एवढा हुरूप आला. मला दादा तुम्ही म्हणले तसंच मी नर्वस झालतो पण आता माझं पॉझिटिव्ह अँगल झालेला आहे. तो तयार झाला. वाघोले जे काही लोक आहेत सगळे ती लोक बी त्यांना बी त्याची माहिती नंतर मिळाली. ती नंतर माझ्याकडे आली. पण मी त्यांना म्हणलं चला आपण करू एकत्र काम. त्यांना घेतलं, त्यांच्या लोकांना सहभागी करून घेतलं, डफळ लोकांना घेतलं आणि मग हा प्रकल्प आम्ही रन केला. पण एवढं काय आलं की थोडक्यात काय म्हणतात बघा एखादा योद्धा असेल त्याने समजा 2-4 लढाई केल्यानंतर त्याच्या हाताला धार येते. म्हणजे ती ऍक्च्युअली तलवारीला धार नसती, तलवारी धार तीच असती. ती तलवारीची धार ही त्या तलवारीला ती ठरलेली चालवणाऱ्याला धार येत असते. म्हणजे कशी की तो किती वेळात ते हल्ले करतोय त्याच्या मागं आणि त्यानुसार त्याचे ते युद्ध कौशल्य दिसत असतं. तसं पहिला जो प्रकल्प आहे का तो करायला आम्हाला ठरवायला 6 महिने करायला 18 महिने लागले. बरोबर 2 वर्ष लागली. बरोबर. हा प्रकल्प ठरला एका महिन्यात. दुसऱ्या महिन्यात मीटिंग, तिसऱ्या महिन्यात पाईप आले. क्या बात. आणि 4थ्या महिन्यात आता पाणी ओढून आम्ही टेक ओव्हर करणार आहे. 4 महिन्यामध्ये आम्ही नवीन प्रकल्प डिझाईन बी केला. पूर्णत्वास बी चाललाय तो आता. आता कालच आमची त्या ठिकाणची विहिरीची जागा फायनल झाली आणि पाईप तर ऑलरेडी येऊन पडलेत. आता फक्त मध्ये जे शेतकऱ्यांचा ऊस जाणार आहे त्याची आम्ही वाट बघतो. ह्या महिन्यात जाईल 100% तुम्हाला सांगतो. मार्च महिन्यात त्या ठिकाणी पाणी पडेल. क्या बात आहे. 5-6 महिने लगेच टेक ओव्हर करून द्यायचंय. निघालो आपण पुढच्या ध्येयाकडे फेज 3. खरं तर हे काम एवढं सोपं नाहीये आणि वैयक्तिकरित्या करणं हे सोपं नाही. एक सारखा मनात खुणवतोय प्रश्न, वाटत नव्हतं विचारावं. पण कुठला एखादा बिझनेस असेल, तुम्ही व्यावसायिक आहात, तुम्ही व्यावसायिक का करतात? काहीतरी 4 पैसे मिळावेत. बरोबर. एखादा प्रोजेक्ट आपण करतो का करतो? त्याच्यातून 4 पैसे मिळावेत म्हणून. तुम्ही एवढा मोठा प्रोजेक्ट करताय, तुम्ही स्वतः पैसे खर्च करताय, कोट्यवधी रुपयाचा हा प्रोजेक्ट आहे. काय तुम्हाला त्याच्यातून काय लाभ आहे का? तुम्ही शेतकऱ्यांकडून पैसे घेता की वार्षिक काही असं ठरलेलं असतं काय? पहिला प्रकल्प केला तर त्यावेळेस आम्ही त्या शेतकऱ्याला म्हणलं की ह्याचे लाईट बिल मेंटेन तुम्ही करा. मी प्रकल्प तुम्हाला टेक ओव्हर केल्यानंतर त्यानंतर तुम्ही मला आयुष्यभर काही नाही द्यायचं. म्हणजे तो प्रोजेक्ट झाल्याच्या नंतर तुमचा विषय संपला. मी त्यांना टेक ओव्हर करून देतो. त्यानंतर पुन्हा त्यांनी मला जरी रस्त्याला आले तर सेकंड बाय बाय करा. तुम्ही तुमचे मी माझा. मी चाललो दुसऱ्या प्रकल्पाकडे. मला त्यातून काही 1 रुपया इन्कम नाही किंवा वैयक्तिक खर्चातून केलाय तुम्ही? वैयक्तिक खर्चातून जरी केला असला तरी त्यातून आपल्याला आर्थिक त्या ठिकाणी कसल्या प्रकारचा मोबदला नाही. मोबदला एकच जे त्या लोकांचं समाधान जाता येतात ते. आणि ज्यावेळेस आनंद वाटतो की माझी ज्यावेळेस मी तुम्हाला सांगेल गावात गाडी लावली ना आणि मी समजा एखाद्या मित्राकडे सेकंड करतोय गावात सरपंच म्हणून काही अडीअडचणी सोडवण्यासाठी 15 मिनिटं थांबलो जर तुम्ही संध्याकाळी 5च्या आसपास जर आले तर त्या भागात ज्या लोकांची समजा वांगी असतील, काकडी असेल, कुणाचं काय कांदा असेल, ती लोक असे छोटंसं मला घरी नेण्यासाठी ते आणून गाडीत आणून टाकत असतात. ज्यावेळेस मी घरी जातो मागं बघतो शिटाव काहीतरी असते, कुणाची ढोबळी मिरची, कुणाची. आणि असं वाटतं की आपण नेलेल्या पाण्यामुळे हे आलेलं आहे. त्या समाधानासाठी लोकांनी दिले आणि ते बघून मग ते समाधान खूप झालं. म्हणजे मग तेवढ्या खर्चापुढे एवढं जरी समाधान असेल त्यात आपण समाधानी तेवढ्यासाठी सुद्धा. नाही आम्ही कामं करणारे भरपूर पाहिले, भरपूर NGO असतात किंवा राजकीय लोक देखील काम करत असतात. कुठेतरी तो CSRचा फंड असेल किंवा कुठून तरी आलेले पैसे असतील ह्या दृष्टीने ते चालू असतात. पण कुठेतरी राजकीय व्यक्ती असतील तर त्याच्या मागे त्यांचा स्वार्थ असतो, कारण मतदान मिळवायचं असतं. बरोबर. तुम्ही एक तर प्रोजेक्ट केले तिथं तुमची जमीन नाही, तो तुमचा स्वार्थ नाही. जिथं प्रोजेक्ट केलं ते तुमचं गाव पण नाही. तिसरी गोष्ट तुम्ही आळंदीतला मतदार काढून तिकडे गेलात. लोकांचा मोठेपणा, तुमच्या मोठेपणामुळे लोकांनी तुम्हाला
गाव चालवा दिलं, कारण गाव तुमच्यामुळे चालतंय तर ते तुमच्याच हातात असणं गरजेचं बरोबर आहे. भविष्यात काही राजकीय दृष्टीने काही विचार आहे? राजकीय दृष्टीने विचार म्हणण्यापेक्षा मला जी उरलेली जी गाव आहेत ना, ती आता मला काय ठरवलं की मी उरलेल्या 20 अजून कृषी प्रसिंचन प्रकल्प करायचे बरं, आयुष्यामध्ये 20. बरं. 2 झालेत, 1 शून्य त्याच्यावर लावायचे आणि त्याला 20 करायचे. क्या बात आहे. वयाच्या 60व्या वर्षी पण आपण ते करत राहायचं. पण तुम्हाला मी सांगितलं, एक करायला 18 महिने लागले होते, दुसऱ्या करायला 4च महिने लागले. भविष्यात अजून बी भविष्यात 2 महिन्यात 4 करतात. म्हणजे भविष्यात हे योजना होणार आहेत. तर एक चॅलेंजिंग अजून एक करायची, एक पाबळच्या थापेवाडीला करायची. त्या ठिकाणी पाबळ, थापेवाडी, पिंपळवाडी अशी एक एकत्र योजना करायची मानसिकता मनात आहे. त्या भागातल्या लोकांनी सहकार्य केलं, एकत्र आले तर नक्की भविष्यामध्ये त्या ठिकाणी ना, मी त्या थापेवाडीच्या लोकांना शब्द दिला की मी तुम्हाला पाणी आणण्यासाठी मदत करेन. आणि इतर ज्या 2 वस्ती आहेत तर त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांशी अजून बोलणं चालू आहे. पण ते नक्की ते सहभागी होतील आणि मग एकत्र एक चांगला प्रकारचा प्रकल्प त्या ठिकाणी करायचा आहे. त्याला काही मदत वळसे साहेबांकडून लागणार ते करतीलच. म्हणजे इलेक्ट्रिसिटीची म्हणा किंवा डीपीची म्हणा. पण बाकी आम्ही माझा तो तुम्हाला सांगायला तशी मनातली गोष्ट प्रकल्प डिझाईन करून झालेला आहे. कुठून पाणी घ्यायचं, कुठून उचलायचं. मी असं मोगम बोलायचं नाही, मी कधी तसं करत नाही. ठरवायचं आणि मग जायचं त्या दिशेला. आणि एक आदर्श करायचं. राजकारण कशाला म्हणतात? याला म्हणतात. तुम्हाला समाजकार्य करा ना तुम्ही आधी. मग तुम्हाला देव संधी देईन, समाज संधी देईन, लोक संधी देतील, ती तुम्हाला मग डोक्यावर बसवतील. पण तुम्ही जर काहीच नाही करायचं आणि मग तुम्ही बोलायचं हे करू ते करू, ते माझ्या बुद्धीला पटत नाही. बरोबर. पण माझं ह्या उरलेल्या दुष्काळी भागांसाठीच आता मला 20 पाणी योजना करायच्यात. म्हणजे तशी ऑलरेडी ऊस आहे तिथं करून काय फायदा आहे? बरोबर. करायच्यात कुठं? जिथं ज्या ठिकाणी टँकरने पाणी जाते त्या ठिकाणच्या लोकांना नाही ऊस तर 2दा कांदा घेता आला पाहिजे. एक कांदा त्यांचा उदरनिर्वाहाला जाईल, एक कांदा बँकेत जाईल. बँकेत त्या ठिकाणी पैसे ठेवतील, त्यांचा बंगला होईल, त्यांच्या मुलींचं शिक्षण होतील, मुलींचे लग्न होतील, एखादी कार त्यांना म्हणजे घेता येईल, स्वतः ड्रीम असेल, छोटी कार घेता येईल, हे त्यांना आपल्याला करून द्यायचे. आणि मी देवाला प्रार्थना करतो की देव मला ज्या पद्धतीने यश देतोय, काय म्हणतात आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये, त्यातून आपण हे खर्च करतो. मग देवाने आपल्याला यश देत राहू, आपण खाली ते काम करत राहू. बरं, या व्यतिरिक्त तुम्ही सरपंच होतात, तर लोकांच्या अपेक्षा वाढतात. म्हणजे जो देतो लोक त्याच्याकडेच जातात. बरोबर. लोकांच्या अपेक्षा तुमच्याकडून वाढल्या असतील. याच्या व्यतिरिक्त काही कामं चालू असतात का नाही? आता काय झाले, बऱ्याचशा लोकांची अशी कन्सेप्ट होती की दीपक दादांनी काहीतरी उभं राहिलं पाहिजे, पंचायत समितीला राहिलं पाहिजे, जिल्हा परिषद राहिलं पाहिजे. माझं असं म्हणणं होतं की आज आपलं वय 30-35च्या, म्हणजे मी 30ला सरपंच झालतो, मिसेस तर 25च झालते आणि मी आता माझं 35 वय. 35 वय आपलं आयुष्य आहे, तर आपण एक लय जिल्हा परिषदचं जाण्यापेक्षा आणि आपलं आयुष्यात आपलं काय म्हणतात राजकीय आयुष्यामध्ये तुम्हाला वाटतं तितकं सोपं नसतंय. लोकांचे दावं करा, मैत्री करा, लग्नाला जा, वाढदिवसाला जा, एवढ्या असंख्य लोकांच्या संपर्कात राहा, शिव्या खा आणि त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण करा. ते सगळं करायला एवढा मोठा मतदारसंघामध्ये आपल्याला आपण सफर नाही व्हायचं. आपलं आयुष्य, आपल्याला जे करायचं हेतू काय आपला, शिदेला पाणी. बरोबर. मग त्या लोकांचं म्हणणं मग माझं ऐकून गेलं. ते म्हणले मग नाही जिल्हा परिषद पंचायत समिती लढा, पण काहीतरी तुम्ही एकदा आम्हाला तुमच्या गुलाल घेऊ द्या एखादा. आम्ही त्याला म्हणलं ठीक आहे, आपण करू प्रयत्न. मग शेजारच्या गावातले धामरीत प्रकल्प केल्यामुळे काय झाले, एक वेगळ्या प्रकारच्या लोकांना मेसेज गेला, हा माणूस हिवरे सोडून आता धामरीत पाणी आणायला चाललाय, ते पाणी आणतोय. मग उद्या हा खैरीनगरला आणेल, शेजारची एक ग्रामपंचायत त्याला, उद्या खैरीवाडी वेगळी ग्रामपंचायतीला आणेन, उद्या पाबळवाला म्हणतो की मला आणेन पाणी, किंवा आमच्या ह्या भागामध्ये करतील प्रकल्प. मग हे मागण्या आणि लोकांच्या त्या रिक्वायरमेंट वाढत गेल्या. मग एक विचार केला की ठीक आहे आपण करू. त्या लोकांचं म्हणणं आलं की तुम्ही मग लोकप्रतिनिधी व्हा. मी म्हणलं लोकप्रतिनिधी होण्याची काय गरज आहे, पाणी आणायचे ना, त्यातून राजकारण वेगळं ठेवा. नाही म्हणले मग तुम्ही कमीत कमी आम्हाला प्लॅटफॉर्म तर राहील, आमचा माणूस आहे. बरोबर, ठीक आहे म्हणलं. मग एक विचार आला मनात, आपल्याला जर एखाद्या वस्तूवर जायचे मतं मागायला, समजा पंचायत समितीच्या माध्यमातून, निवडणुकीच्या माध्यमातून, आधी त्या वस्तीवर जाऊन त्या लोकांची समस्या जाणून घेऊन ती सॉल्व्ह केली पाहिजे. मला एक सुद्धा माणसाने म्हणलं नाही पाहिजे सरपंच अहो तुम्ही ह्या वस्तीत आले खरे, परिस्थिती माहिती का तुम्हाला. आपण जाताना ती समस्या समजून घ्यायची अगोदरच, ती पूर्ण करायची आणि मगच त्या वस्तीवर जायचं, अशी माझी भावना आहे. क्या बात आहे. आणि त्या अँगलनुसार आमच्या ह्या मतदारसंघामध्ये 8 गावं येतात. त्या 8 गावामध्ये ज्या ज्या वस्ती मी गेलोय
तिथली समस्या ऐकून त्या ठिकाणी मी स्वखर्चाने माहिती समस्या निराकरण केले. म्हणजे जे नेते पुढारी आम्ही तुमच्या या समस्या सोडवू, आम्हाला मतदान करा, निवडून आल्याच्या नंतर त्या समस्या सोडवू म्हणायला तिथं जातात, ते तुम्ही समस्या सोडून त्यांच्याकडे जातात. त्याचं तुम्हाला उदाहरण सांगू का? एका नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने एका टोटर मळा म्हणून एक आहे पाबळचा, नाव त्याचं टोटर मळा आहे. तर त्या पाबळच्या टोटर मळ्यात मला ते सचिन जाधव म्हणून त्यांनी मला बोलवलं होतं. म्हणलं दादा तुम्ही या. आणि ती वस्तीतल्या म्हणजे ती वस्ती मला शार्पच म्हणावं लागेल बरं का तेवढ्यामध्ये. ती आनंदाने बोलवतात. आपल्याला वाटतं लय खूप आनंदाने या वस्तीने आपल्याला बोलवलंय बरं का, आणि जायला पाहिजे. तिथं गेलं ना, त्यांना रस्ताच नाही म्हणून ती बोलली त्या. आमचा रस्ता पहा, पाहिलं घे करून देते. मग त्यांनी काय केलं, सगळे पोटरे बोलावले तिथे, या आमच्या आरतीला, या आमच्या आरती. त्यांना वर्गणीची अपेक्षा नव्हती, त्या रस्त्याने येऊ द्या सगळे. मी गेलो म्हणलं अरे काय, माझ्या 4-5 आता माझ्या गाड्यांबरोबर बराच तापा होता. 16च्या गाड्या घासल्या, कुणाचं काय, कुणाला क्रॅश पडलं, काय पडले. गेलो तिथं, आरती केली. ते म्हणले दादा जेवण करून जा. त्यांचं आम्ही आनंदाने जेवण स्वीकारलं, जेवलो. म्हणलं ह्या वस्तीत कसे राहता तुम्ही? इथं आल्यावर असं वाटतं भारत स्वतंत्र झाला का नाही झाला. आणि ह्या वस्तीत कसं राहता तुम्ही? त्यांनी ती सगळी व्यथा सांगितली. या वस्तीत आहे ना आमचं लग्न ठरत नाही पोरांची, म्हणली या रस्त्यापायी. इथं पोरगी द्यायची का? 800 मीटर जर गाडी लावून पायी यायची तुम्ही, तर ह्या ठिकाणी पोरगी का द्यायची? अशी लोकांची भावना आहे. मग मी त्यांना म्हणलं आपण ह्या रस्त्यासाठी भविष्यकाळामध्ये नक्की काहीतरी काम करू. नंतर पंचायत समितीचं मग आलं विषय. मग म्हणलं जर जायचंच असेल रस्ता करून जाऊ. तात्काळ त्यांना म्हणलं मी तुमचे जे शब्द दिलतात गणपतीत तो मी पूर्ण करतोय, कधी करायचं काम चालू सांग. त्यांना एवढा जसं काय देव पावल्यासारखी ती सगळी झटून ती लोक त्या ठिकाणी थांबली. अख्खा रस्ता 15-16 फुटी 2-3 त्यांनी थ्रू आउट करून घेतला उभं राहून. त्या ठिकाणच्या लोकांची भावना आहे ना एवढी एक काय म्हणते, त्यांना स्वप्नात नाही होतं भेटलं असं काहीतरी त्यांना भेटल्यात वाटलं. चांगलं आज त्या ठिकाणी गाडी जात नव्हती ना, आणि 800 मीटर थांबून यायला लागत होतं, म्हणजे पाय पावसाळ्यात वगैरे 60च्या स्पीडने गाडी त्यांच्या घरापर्यंत जाते. क्या बात आहे. असा रस्ता त्यांना 800-900 मीटर मी करून दिला. त्यानंतर मग तो झाला. त्यानंतर मग काय केलं, जाते खुर्दच्या ते मासळकर आहेत, विकास मासळकर, महेश मासळकर हे मित्र आहेत. ते म्हणले दादा तुम्ही जर त्या ठिकाणी येणार आहे का? म्हणलं येणार आहे. मग त्या ठिकाणी जाताना मी म्हणणार काय रस्ता या? म्हणलं मग काय, म्हणले काहीतरी करा दादा, कॅलमध्ये गाड्या जातात या, कॅलचा रस्ता आहे तर मग करा. 2 किलोमीटर रस्ता होता. 2 किलोमीटर मुरमीकरण, त्याला रोलर, पाणी टँकर सगळं केलं आपण, आणि त्या माध्यमातून तिथे 2 किलोमीटर रस्ता केला. त्या ठिकाणी नंतर चव्हाण वस्ती जाते व खुर्दाला, त्या ठिकाणी आपण रस्ता केला. आमच्या हिवरे गावात 1-2 रस्ते केले. खैरीवाडीला आम्ही एक गोडशी वस्तीला रस्ता केला. पाबळला पानसरे वस्तीला आम्ही एक रस्ता केला. आणि आता चौधरी वस्ती एक पाबळची, त्या ठिकाणचा रस्ता ऑलमोस्ट झालेला आहे. तो जो पाबळचा जो रस्ता आहे ना, त्याचे जर तुम्हाला मी फोटो दाखवले ना, तुम्ही सांगा यातून कसं काही लोक जातात येतात. सगळीकडून झाडं झुडपं, एक टू व्हीलरला जायपुरती वाट, बंगले बांधलेत, पण त्या टू व्हीलरमधून पाहुण्याने तिकडे गाड्या लावायच्या. मी म्हणलं का असं काय बंगल्याला खर्च केला तुम्ही एवढ्या आतमध्ये? बंगला बांधलेला आहे आतमध्ये, जायला रस्ता नाही. मग म्हणले दादा काय अडचणी आहेत शेतकऱ्यांच्या. मग म्हणले मिटिंग लावूया आपण, वरची वस्ती खालची वस्ती मिटिंग लावली. सगळे शेतकरी म्हणले तुम्ही करत असेल दादा तर आमची काही हरकत नाही, करू. सगळ्यांनी 2-2 फूट जागा दिली. इथून तिथून 15-16 फुटाचा रोड आम्ही विक्रमी वेळेत केला. त्याला खाली विहिरीचं खरी मिळालं ते टाकलं, एका ठिकाणी मुरुम मिळाला तो त्यातून त्या ठिकाणी टाकला. आणि जवळजवळ तुम्हाला सांगतो एक 70 ते 80 हायवा मुरुम त्या ठिकाणी विहिरीचा आणि त्या ठिकाणच्या भागातला आम्ही गोळा केला. विहिरीचं नाही का, विहीर खोदल्यानंतर जे खरीप म्हणतात त्याला, ते जे असतं ते आम्ही सगळं गोळा केलं तिथून, आणि ते आथरून 70-80 हायवा टाकून एक चांगला देखणार रस्ता आम्ही त्या ठिकाणी तयार करायचं. तिथून आता कार जाते, बरोबर, टू व्हीलर जागी कार जाते. तुम्ही विचार नाही करू शकत, त्या ज्या झुडपातून टू व्हीलर जाईन का असा रस्ता होता. तिथं बिबट्याला आपला तर कळायचा नाही, अशी परिस्थिती मधून हा 2 पदरी रस्ता, म्हणजे 2 पदरी म्हणतो सॉरी, 15-16 फुटाचा रस्ता चांगल्या प्रकारे आम्ही त्या ठिकाणी 2 गाड्या चांगल्या पास होतात. क्या बात आहे. काय पाहिजे अजून लोकांना? मग असे मी आतापर्यंत 16 रस्ते केले.
जेव्हा जायचंच ना आपल्याला त्या दिशेला, तर आपण आपलं प्रगती पुस्तक भरूनच जायचं. बरोबर. आपलं त्या ठिकाणचं मी ज्या वस्तीत जातो का त्या सगळ्या वस्त्यांच्या अडचणी मला माहिती आहेत. एका महिला होत्या खैरीनगर ग्रामपंचायत त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी नवरात्राला गेलतो. आरती झाली मी नवरात्राची आरती झाली म्हणलं खाली उतरावा. तर त्या महिला सगळ्या माझ्या दिशेने येत होत्या. 5-6 महिला, 5-6 नाही सॉरी 20-25 महिला त्या माझ्या दिशेने येत होत्या. आणि त्यांना वर चढायचं असं मला वाटत होतं आणि मला खाली जायचं होतं स्टेजवरून. मी म्हणलं की 2-3 पायऱ्या एकतर ह्यांनी मला जाऊन द्यावं किंवा ह्यांनी वर येऊन मग मला जाऊन द्यावं. नाहीतर मला पाडता नाही काहीतरी करतील. त्या शेवटच्या पायऱ्याला त्यांनी मला गराडा घातला. म्हणलं काय म्हणले ते आमची लोक लहान मुलं खैरीनगरहून धांबरल्या शाळेत जातात. 4 किलोमीटर रस्ता आहे. पण त्या ठिकाणी एवढे खड्डे पडलेत सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही ह्या मंडळाला वर्गणी नका देऊ, पण तो रस्ता बुजवा. बरं. त्या खड्डे सगळे बुजवून आम्हाला मुलांसाठी चांगल्या प्रकारचा रस्ता करून दे. मग काय केलं, ठरलं की करायचं आपल्याला. मग हेतू मनात चांगला होता. 4 किलोमीटर त्या ठिकाणी आपण रस्ता केला. क्या बात आहे. त्या सगळे खड्डे बुजवले, त्याला रोलर पाणी मारलं. जायचंच नाही एखाद्या गावात जर आपल्याला मतदान मागायचं, त्या समस्या दूर करायच्या. त्या ठिकाणची एक डीपी जळाली. ते चेअरमन आहेत पाटील भाऊ खैरे म्हणून खैरनगरचे. त्यांनी फोन केला. तिथं मी त्यांचा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम की तुम्ही रस्ता करून दिले, मग आमच्या गावातर्फे सत्कार केला. मी त्यांना म्हणलं तुमची इथं एक 5 पेर वस्तीची डीपी आहे, ती ओव्हरलोड आहे. भविष्य काळामध्ये आपण ती 100-200 करण्यासाठी किंवा त्याला ॲडिशनल काय करण्यासाठी मी साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न करून आपण ती करू. बोललो संध्याकाळी 9ला तिथंच सत्कार. सकाळी 6ला फोन आला, ती ओव्हरलोड जळाली. आता बोललो होतो म्हणलं केलं पाहिजे. बरोबर. त्या अधिकाऱ्यांना फोन केले सगळ्यांना, म्हणलं काही करा, मी बोललो होतो मला ही डीपी द्यावी लागेल. त्या अधिकाऱ्यांनी कॉपरेट केलं आणि ती डीपी दुसऱ्या दिवशी बसली. एवढे लोकांना त्या ठिकाणी समाधान वाटलं, कारण कांद्याचं पीक आहे, वेळेत पाणी नाही दिलं की मग अडचणी होतात. असं ते समाजकार्य जे जायचं नाही, समस्या दूर करायची तरच जायचं. त्या लोकांना एक वेगळ्या प्रकारचा आनंद झाला तिथे. नाही, लोकांच्या अपेक्षा का वाढतात की एकतर तुम्ही कुठलंही पद नाही, कुठलाही लाभ नसताना खर्चातून ह्या सगळ्या गोष्टी करताय. बरोबर. की ज्यांच्याकडे पद आहेत, सरकारचा पैसा असताना पण कुणी करत नाही. बरोबर. ते तुम्ही स्वतःच्या पैशातून करताय. बरोबर. तर लोकांना अर्थात अपेक्षा वाढतीलच. आणि का नको, आजच्या पॉडकास्टच्या शेवटी मी असंच म्हणेल की का तुम्ही जर स्वखर्चातून एवढ्या गोष्टी करू शकता, तुमच्याकडे जर ताकद आली, तुम्ही जर कुठेतरी लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या समस्या सोडवायला सिस्टीममध्ये गेलात, तर निश्चित त्याचा फायदा तुम्हाला होईल नाही होईल मला माहित नाही, पण त्याचा फायदा निश्चित सामान्य जनतेला होईल. बरोबर. माझं म्हणणं असं आहे की समजा पंचायत समितीची आपण निवडणूक लढवतोय, त्याचा आधी अभ्यास स्टडी झाला पाहिजे स्वतःचा. कशासाठी करायचं? बरोबर. पंचायत समिती आणि शेतीला पाणी याचा काही लांबपर्यंत संबंध नाही. बरोबर. माझं जे ध्येय उद्दिष्ट आहे ते वेगळं आहे. त्याचा आणि पंचायत समितीचा काही संबंध नाही. पंचायत समितीला वेगळ्या प्रकारच्या स्कीमा आहेत, वेगळ्या अवजारं मिळणे, कडबाकुट्टीच्या मशीन सारख्या किंवा ताडपत्री मिळणे, शेतकऱ्यांना जे काही उपयुक्त आहे ते माझं क्षेत्र आणि ते क्षेत्र समांतर आहे, म्हणून मी ते क्षेत्र निवडलं. समजा त्या भागात समजा जायचंय. आमचं गाव आहे, म्हणजे आमचा जो मतदारसंघ आहे तो शिरूर तालुक्याच्या एकदम ह्या बाउंड्रीला आहे आणि आमची जी तहसीलचं जे कार्यालय आहे ते नगरच्या बाउंड्रीला आहे. बरोबर. मध्ये जवळजवळ 35 किलोमीटरचं अंतर आहे. बरोबर. आमच्या शेतकऱ्याला जर एखादा फॉर्म भरायचा असेल त्याला कुठे जावं लागतं? शिरूरला. मग आमच्या भागातल्या शेतकऱ्याला जर त्या ठिकाणी जायचे तर त्याला पहिले स्वतःच्या खिशातले 500 रुपये मोडायचे, तेव्हा त्याला ते फॉर्म सबमिट करायला जायचे, तेव्हा त्याला ते योजना मिळवायच्यात. आणि ह्या सगळ्या योजना मिळवायसाठी तर त्याला एवढं कष्ट होतं. तो काय म्हणतो, कशाला त्या एवढ्या वाहतुकीत जायचं, रस्त्याची वाहतूक, एवढ्या कमर्शियल व्हेकल वाहतात, रस्त्याने चालतात, ते एखादा कट लागला, आयुष्याचं काय दुखापत झाली, त्यापेक्षा नकोच. ह्या सगळ्यांना जर तिकडे जायला लागतं, तर माझं उद्दिष्ट असं आहे की शिरूर तालुक्यातील ज्या तहसीलच्या कार्यालय आहेत त्यांनी त्यांच्या सर्व योजना आमच्या या पाबळ सारख्या मोठ्या गावामध्ये त्यांनी त्यांचं कार्यालय 1 दिवसाकरता सगळे अधिकारी पाठवून चालवलं पाहिजे. बरोबर. आणि भविष्य काळामध्ये त्यांना ते आपण करून घेणार. जर मी त्यासाठी तुम्ही सिस्टीममध्ये असणं गरजेचं आहे. आणि मी जर सिस्टीममध्ये आलो तर त्यांना ते करावं लागणार. बरोबर. नाही तर मग त्यांना माझ्या बाकी शेतकऱ्यांनी सगळ्यांनी एकत्र करून माझ्या पद्धतीने मी त्यांना करायला लावीन ते. कारण काय,
हेतू पाहिजे की ह्या काही लोकांना जर एवढ्या अडचणी आहेत, 2 व्हीलर 4 व्हीलर घेऊन जर एवढ्या लांब जायचंय आणि त्यातून जर त्यांचा प्रवास करायचा आहे, त्यापेक्षा इथं या ना. आज तुम्हाला माहिती आहे का, जर समजा काही फॉर्म एक जागा निघतात की समजा शिरूर तालुक्याला एवढ्या मोटारी आम्हाला द्यायच्यात, बरोबर. आणि जर फॉर्म भरले कमी, तर त्या दुसऱ्या तालुक्याला शिफ्ट होतात. बरोबर. सरकारी धोरण काय असतं, एवढ्या मोटर द्यायच्या, ह्या तालुक्याचा कोटा एवढा, त्यांनी जर तेवढे फॉर्म नाही भरले तर ते दुसऱ्या तालुक्याला शिफ्ट होतात. बरोबर. का शिफ्ट होतात, तर आमचे लोक फॉर्म नाही भरत. का भरत नाही? का नाही भरत, तर 40 किलोमीटर जायला लागते. बरोबर. कोणी करायचं आहे चपाती. बरोबर. मग त्या लोकांसाठी ते कारल्याचे लोक तिथे आणायचे आणि बरोबर. त्यांच्याकडून ते फॉर्म भरून घ्यायचे. आज एक आम्ही असे हे करतोय, तुम्ही बघा आता एक शासनाचे बरेचसे त्यांनी मोबाईल टच मध्ये केलेत. काय केलेत की इमर्जन्सी अलर्ट शासन देते. बरोबर. तसं मी एक सिस्टीम तयार करणार त्या ठिकाणी. सर्व शेतकरी एका सिस्टीम मध्ये राहणार, म्हणजे आपले IT सॉफ्टवेअर मध्ये योजना आली त्याची पूर्ण माहिती, त्याचा कोऑर्डिनेटर, पहिलं कुणाला भेटायचे, दुसरं कुणाला भेटायचे, कोणत्या टॅबला फॉर्म सबमिट करायचा आहे, त्यानंतर तो फॉर्म कोणत्या टॅबला जाणार आहे, त्याला कशा प्रकारचे कागदपत्र जोडावे लागणार आहे, ह्याचा डिटेल व्हिडिओ, त्याचा डिटेल डॉक्युमेंटरी, ही सगळी त्या माणसाला व्हॉट्सअपवर मिळणार. त्यांनी फक्त ती बघायची, कोणत्या साहेबाला जाणार त्याचा नंबर त्या ठिकाणी असणार आहे, तुम्हाला कोण मदत करेल माझ्या वतीने खाजगी त्याचा नंबर तिथे असणार आहे, मला जे सहकारी माझे आता जे काही मित्रमंडळी आहेत त्यातला कोण तुम्हाला मदत करू शकतो त्या भागामध्ये त्याचा नंबर त्या ठिकाणी असणार आहे. त्याला अल्टरनेटिव्ह त्या माणसाचं पटत नसेल दुसरा एखादा अल्टरनेटिव्ह नंबर त्या ठिकाणी असणार आहे. या सगळ्या करून आपल्या ते शेतकऱ्यांचा प्रवास सुखकर करायचा आहे, ही आपलं विजन आहे. यातून आपल्याला जायचंय. शेतीचं पाणी हे माझं ध्येय आहे, पण पंचायत समितीच्या माध्यमातून काय द्यायचं तर हे ध्येय आहे. म्हणजे ते पाण्याचं ध्येय तर तुमचं ते ध्येय आहे, ते माझं वैयक्तिक गरज नाही. ते दीपक खैरे म्हणून ध्येय आहे की आपल्या शेतीच्या पाण्यावर काम करायचं आयुष्यभर. आणि पंचायत समिती ध्येय ही वेगळी आहेत आणि हे माझं ध्येय वेगळं आहे. पण ह्याची सांगड शेतीला पाणी तर अवजार येते, नाही तर काय अवजार करते. नाही, ज्यावेळेस तुम्ही वैयक्तिक कामं करत होतात, लोकांच्या लक्षात आलं प्रामाणिक हेतू, लोक आता अडाणी राहिले नाहीत, लोकांच्या हेतू लक्षात येतो. लोकांनी तुम्हाला बिनविरोध सरपंच आणि उपसरपंच एकाच घरात दिलं. बरोबर. तसंच पंचायत समितीलाही लोकांना लक्षात येतं, लोकही थोडा स्वतःचा स्वार्थ पाहतात. बरोबर. दीपक खैरेंसारखा जर एखादा व्यक्ती पंचायत समितीमध्ये जातोय तर आपली सगळी कामं सुकर होतील आणि चांगले दिवस येतील, ह्या अपेक्षेने लोक तुमच्याकडे पाहतायत. बरोबर. आणि तुम्ही लोकांना नाराज करू नये अशी माझी तुम्हाला इच्छा असेल या सगळ्या जनतेच्या वतीने. खरं तर आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि ही तुमची पाणी योजना, खरं तर ही पाणी योजना तुम्ही केली हे लोकांना सांगणं महत्त्वाचं नाही. अशी ही पाणी योजना आहे, अशी ही पाणी योजना करता येऊ शकते आणि अशी लोक समाजामध्ये आहेत. याच्यातून कुणीतरी धडा घेऊन, याच्यातून कुणीतरी प्रेरणा घेऊन लोक बाहेरही अशा पद्धतीने प्रयोग करू शकतात. तुम्हाला एक सांगायचं झालं ना, आमचे 12 गाव आहेत पाण्याची, म्हणजे आमच्या मतदारसंघातले दुसऱ्या एक जिल्हा परिषद गटातले असे 2-3 म्हणून एक ग्रुप आहे आमचा. 12 गावं दुष्काळग्रस्त समिती म्हणून एक ग्रुप आहे. बरं. यांचं काय म्हणजे मागचे 2-3 वर्ष आम्ही त्या पार्टिसिपेट आहे आमचं गाव देखील. कारण पाणी आम्ही आणले, पण आमचं पहिले दुष्काळच होतं ना, ह्या हिशोबाने आम्ही त्यात पार्टिसिपेट आहे. त्यांचं आंदोलन, उपोषण, रस्त्यावर टायर जाळणे, रस्ता रोको घोषणा देणे, हे आतापर्यंत बरंचसं करून झालेलं आहे. बरं. मला त्याच्यात सहभागी आहे ते, पण मी कधी त्या भानगडीत पडत नाही की मला ते वाटत नाही की आपल्याला असं काही केल्याने काय मिळेल. आमचा भौगोलिक भाग काय, दोन्ही कॅनल खालच्या बाजूला आहेत आणि आमची ही सगळं गाव वरच्या बाजूला आहे. तर कॅनल काय आम्हाला काय ऍक्सेस तितका सोपा नाही आणि त्याला फायनान्शियली जे काय लागणारे बजेट ते खूप मोठं लागणार आहे. त्या ठिकाणी अडी अडचणी मोठ्या आहेत. कारण काय, ज्याच्या वावरात म्हणायचे पहिले काय होत होतं की क्षेत्र मोठं होतं, 10-10 एकर क्षेत्र होतं. कॅनल गेलं तर काय वाटत नव्हतं. आता 2-2 एकर झाले. उद्या कॅनल जर एखाद्या भागातून जायचं, तो उद्या कोर्टात गेला, माझ्या 2 एकर आहे, सरकारने मला 2च्या बदल्यात 2 द्यावी तरच मी देईन जागा. बरोबर. कोर्ट काय निकाल देईन, ते सगळ्या अडी अडचणीचा विषय आहे तो. बरोबर. त्याला पंपिंग करून आणणे हाच त्याला पर्याय. बरोबर. ते शासनाने आणू, नाहीतर भविष्यात मला जर काही राजकीय प्लॅटफॉर्म मिळाला तर मी माझे हे जे काही खाजगी संकल्पना आहे ती शासना पातळीवर बी मांडून त्या ठिकाणी बी मोठ्या लेवलला करता येईल. पुरंदर उपसासारखी योजना आपण त्या ठिकाणी करू शकतो किंवा मांडू शकतो. मी करणार शासनच आहे, पण मांडण्याचं काम टेक्निकली आणि त्याचा पाठपुरावा, माझा पाठपुरावाच आहे ना. तुम्ही माझ्या 5 वर्षाचा राजकीय कारकीर्द बघितला असाल, गावाच्या 50 कोटीची काही निधीची कामं झाली. राजकीय पाठपुरावा करणे, पेपर गेलाय त्या टॅबलो आहे का, तिथून पुढे गेलाय का, त्याच्या पुढे गेलाय का, वळसे पाटील साहेबांचा फोन त्या ठिकाणी जाणे गरजेचं आहे का, त्यांची वेळ घ्यायची, ती मंत्रालय असो
कुठं असो त्यांच्याकडे जायचं, तिथून फोन लावून त्या अधिकाऱ्याला घ्यायचा, हे सगळं करावं लागतं. तर ते करण्यासाठी आपल्या तेच जायचं. बाकी आणि एक प्लॅटफॉर्म मिळाला की साहेब कुठे आहे तुम्ही, तेवढं ते फोन लावा, एवढं जरी काम आपल्याला जर जमलं तर आपण बरेचसे काम मार्गी लावू शकतो. नक्कीच. त्यामुळेच लोक तुमच्याकडे अपेक्षा घेऊन आहेत. जे काम सरकारने करायला पाहिजे ते तुम्ही करताय. आणि तुम्ही जर सत्तेत गेलात हां. तर जे सरकार करू शकतं त्याचे कैक पटीने तुम्ही जास्त करू शकतात, म्हणून लोकांच्या अपेक्षा आहेत. खरं तर तुमच्यासारखा देव माणूस तुमच्या भागाला मिळाला ही मोठी गोष्ट आहे. आणि आमचं आज भाग्य मोठं आहे की तुम्ही वास्तवकट्ट्यावरती आलात आणि आमच्यासोबत गप्पा मारल्या. तर तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. नक्कीच तुमचा विचार होईल आणि देव करो, जसं तुम्ही देव माणूस लोकांसाठी आहात तसंच तुम्हाला बिनविरोध पंचायत समितीवर पाठवतील. नक्कीच तुम्ही वास्तवकट्ट्यावर द्या. म्हणजे बिनविरोध तुम्ही म्हणताय बरोबर आहे, पण ती करण्यासाठी शेतकऱ्यांनी, त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांनी काम बघून माझ्या मागे राहिले तर आपण नक्कीच, तुम्ही म्हणता ते बी नक्कीच. खरं होईल. आणि तसं झालं तर इथे सत्याची नोंद होईल की बाबा शेतीच्या पाण्यावर काम करत होता, म्हणून इतर सगळ्या उमेदवारांनी थांबले आणि त्याला बिनविरोध द्यायसाठी प्रयत्न केला. असं झालं तर आनंदच आहे. नक्कीच नक्कीच. आणि आपण त्या सगळ्यांचा सन्मान ठेवू, Yes. सत्ताधाऱ्यांचा ठेवू, विरोधकांचा, सगळ्यांचा. शेतीच्या पाण्यावर जर म्हणून काम करतोय म्हणून तर त्याच्या मागे थांबलं पाहिजे ह्या भूमिकेतून, ते सगळे माझ्याबरोबर राहिले, मला आनंद आहे. जरी समजा निवडणुकीच्या ह्यातून जर समजा आपण पुढे गेलो, निवडणूक लागली, उद्या 2 जण, मी माझ्या ध्येयासाठी लढलो, मी समजा निकाल काही असो, तरी मी माझ्या आयुष्यामध्ये त्यांचा कायम सन्मान ठेवेन. बरोबर. त्या लोकांना जी माझ्या विरोधात जरी लढले तरी त्यांचा कायम सन्मान राहील. त्यांच्या अडीअडचणीला आपण उभे राहू. सत्तेत असू मी नसू किंवा मी निवडून येऊ नाही तर नाही येऊ, त्यांचा सन्मान माझ्या जे काय विचाराने मी नक्की ठेवेन. त्यांच्याशी कधी फारकत नाही घेणार, अशा प्रकारची माझी भावना आहे. Yes, नक्कीच दादा. खरं तर तुम्हाला लोकांनी देव माणूस म्हणून स्वीकारलेला आहेच आणि भविष्यात देखील तुम्हाला संधी देतील. तुम्ही वास्तवकट्ट्यावरती आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या आणि ही खरी योजना समजून सांगितली, त्याबद्दल आपलं मनापासून आभार. धन्यवाद.